नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी CA सर आणि स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ह्या प्रोफेशनल बॅचमध्ये, जिथे फक्त प्रोफेशनल पर्सन्सलाच एंट्री आहे, ज्याला फक्त ट्राय करून बघायचं आहे, काहीतरी करून बघूया, त्याच्यासाठी ही बॅच नाहीये. ही बॅच कसली नेमकी? महाट्रान्सको भरती 2025 ह्यूज ग्रँड भरती आलेली आहे आणि या भरतीमध्ये LDC लोअर डिव्हिजन क्लर्क तर आहे, पण त्यासोबत एक मोठी पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजर. आणि मुलांनो, सांगायला डेफिनेटली आनंद होतो की अख्ख्या महाराष्ट्रातली एकमेव डेप्युटी मॅनेजरची बॅच चालू आहे. लर्न प्रोफेशनल कोर्सेस बाय प्रोफेशनल. मुलांनो, CA सर तुम्हाला ही बॅच पूर्ण टीच करणार आहेत. लर्न प्रोफेशनल थिंग्स फ्रॉम प्रोफेशनल पर्सन. सो स्टुडंट्स, 2016 मध्ये मी CA कंप्लीट केलं आणि फ्रॉम 2016 इट सेल्फ आय एम इन टीचिंग ओनली. कम्प्लिटली टीचिंग मध्ये आहे, प्रॅक्टिस वगैरे काहीच करत नाही. पार्ट टाइम ऑफिस पण चालू आहे, जॉब पण चालू आहे, असं काहीच प्रकार नाही आहे. टोटली इन टीचिंग. द रिझन इज आय जस्ट वॉन्ट टू स्प्रेड माय नॉलेज टू एव्हरी स्टुडंट हू इज इन द फील्ड ऑफ कॉमर्स. माझा उद्देश हाच आहे मुलांनो, की जे 11th पासून क्लासेस घेतो आपण, त्याचं कारणच हे आहे की 11th पासून ते विजन बनतं. 11th पासून तो मुलगा घडतो जेव्हा त्याला CA कडनं शिकायला भेटतं आणि त्या विजनने तो शिकतो. सो स्टुडंट्स, आता स्पर्धा परीक्षांचा विषय म्हटला तर स्पर्धा परीक्षांमध्ये जो अकाउंट्स हा विषय, म्हणजे प्रोफेशनल नॉलेज ज्याला नाव दिलं जातं, अकाउंट्स हा विषय जेव्हा तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे त्याचं वेटेज हेवी असतं. ओव्हरऑल एक्झामला जेवढे मार्क्स आहे, आता महाट्रान्सकोचं सांगायचं झालं तर 150 पैकी 110 मार्कासाठी हा प्रोफेशनल नॉलेजचा सब्जेक्ट आहे. आणि डेप्युटी मॅनेजरची पोस्ट म्हटल्यावर मुलांनो, लेट मी क्लिअर यू, लाख रुपयापासून सुरुवात होणार आहे तुमची. डायरेक्ट स्टार्टिंगच लाख रुपये कमवणार आहे तुम्ही. पुढचा तर विषय गंभीर आहे. स्टार्टिंग लाख रुपये ही खूप जास्त प्रीमियम, खूप जास्त बेस्ट पोस्ट आहे. म्हणजे तुम्हाला एकदम प्राऊड फिलिंग वाली पोस्ट आहे. या पोस्टवर जाणं आणि तुम्हाला ते म्हणजे सांगणं सुद्धा की मी या पोस्टवर काम करतोय. सो इट इज व्हेरी ग्रेट फिलिंग फॉर यू अँड मी ऑल्सो, की डेफिनेटली तुम्ही त्या लेवलला पोहोचाल तेव्हा. सो स्टुडंट्स, याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर CA इंटर, राईट? CA CMA इंटर क्लिअर पाहिजे तर तुम्ही एक्झामसाठी इलिजिबल होतात. सो डेफिनेटली मी कन्सिडर करतोय की आता जे सेशन कोण अटेंड करू शकतात किंवा ही बॅच जी आहे ही कोणी लावावी किंवा याची डिटेल्स काय ते 2 मिनिटात क्लिअर करतो तुम्हाला. सो ही बॅच कोणी लावावी तर मुलांना लेट मी क्लिअर यू. कॅटेगरी नंबर 1, खरंच तुम्ही या एक्झामला इलिजिबल आहात आणि तुम्ही खरं एकदम रिअली डेडिकेटेडली तुम्ही खरंच डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टसाठी प्रिपरेशन करायची तयारी ठेवतात, मनाची तयारी सुद्धा. नुसतं एक्झामची नाही, नुसती स्टडीची नाही, मनाची तयारी जर असेल की खरंच आपल्याला एवढं तन मन धन तेवढं डेडिकेशन देणं शक्य आहे आणि तेवढं द्यायचं आहे आणि ही पोस्ट काढायची असेल तर डेफिनेटली ही बॅच तुमच्यासाठी आहे. कॅटेगरी नंबर 2, सर आम्हाला द्यायची LDC आहे, लोअर डिव्हिजनल क्लर्क, ठीक आहे ना? सो त्याच्यासाठीच एक्झाम द्यायची. सर आम्ही एलिजिबल नाही आहे एक्झामसाठी, समजा फक्त BCom आणि MS CITच क्लिअर झालेला आहे, सो हायर क्वालिफिकेशन नाही आहे तर त्या एक्झामला एलिजिबल नाही आहे. पण सर आम्हाला हाय लेवलचं नॉलेज पाहिजे, इनडेप्थ नॉलेज पाहिजे आहे आणि याच्या पुढे कोणतीही स्पर्धा परीक्षेची एक्झाम आली तर त्या एक्झामसाठी आपण एलिजिबल कसं होऊ शकतो किंवा ती एक्झाम कशी क्रॅक करू शकतो, हा आमचा उद्देश आहे. तर स्टुडंट्स, तुमच्यासाठी सुद्धा ही बॅच बनलेली आहे. आता या बॅचमध्ये काय काय राहणार आहे ते एकदा सांगतो आणि मग आपण डायरेक्टली आपल्या टॉपिकवर येऊया की टीचिंग स्टार्ट करूया. मुलांना सर्वात आधी तर हे की महाट्रान्सकोची जी आपण महाभारत बॅच लॉन्च केलेली आहे 75 अवर्सचे टीचिंग, ते याच्यात इन्क्लूड राहणार आहे. 50 लेक्चर 1.5 तासाचे प्लस रामबाण बॅच जी आहे 18 लेक्चर्स आहेत 1.5 तासाचे, म्हणजे 27 अवर्स, ते पण याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. प्लस सॅटर्डे संडे बेसिसवर 18 लेक्चर 1.5 तासाचे स्पेशली फॉर डेप्युटी मॅनेजर, ते 27 अवर्सचे लेक्चर याच्यात आहेत. प्रॅक्टिससाठी 61 चॅप्टरच्या 61 टेस्ट प्लस 5 फुल लेंथ टेस्ट विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशन, म्हणजे 5 ज्या फुल लेंथ टेस्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन राहील, फक्त टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन, व्हिडिओ एक्सप्लेनेशन नाही राहणार. तर ही टेस्ट सिरीज याच्यात इन्क्लूड आहे. प्लस नोट्स, जे सर्वात जास्त रिक्वायर्ड असते एक्झामसाठी स्टडी करण्यासाठी, नोट्स ज्या प्रिंटेबल आणि शेअरेबल नोट्स तुम्हाला हव्या असतात, त्या हव्याशा नोट्स याच्यात दिलेल्या आहेत. सो स्टुडंट्स, प्रत्येक स्टुडंट म्हणजे कोणत्याही स्टुडंटला ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी जेवढ्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते प्रत्येक गोष्ट कन्सिडर केलेली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी अचीव करू शकतात त्या हिशोबाने कंटेंट किंवा प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. आता एकदा
जर तुम्ही हा कोर्स कराल तर त्याच्यानंतर कोणतीही लेवल कोणतीही एक्झाम द्या ज्याच्यात तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज म्हणून अकाउंटचा सब्जेक्ट आहे, तुम्ही ती सक्सेसफुली एक्झाम देऊ शकतात. एवढ्या कंटेंटवर डेफिनेटली सर्वच काही देऊ शकतात. मुलांनो, जी आपली रेग्युलर बॅच आहे महाभारत बॅच, त्याच्या व्यतिरिक्त सर याच्यात आणि त्याच्यात काही फरक आहे का? आता फरकच सांगितला ना, महाभारतचे 75 आवर्स आणि रामायणचे 27 आहेच, पण याचे 27 आवर्सचं एक्स्ट्रा लेक्चर आहे. हे लेक्चर डेप्युटी मॅनेजरच्या बॅचसाठी स्पेशल चालू आहे, ज्याच्यात तुम्हाला क्लिअरली सांगितलं आहे की याच्यात तुम्हाला हाय लेवलचं नॉलेज दिलं जाणार आहे. याच्यातले क्वेश्चनची टफनेस पण थोडी जास्त राहील आणि डेफिनेटली म्हणजे आता पहिलंच लेक्चर येतं, आज एकदमच डेंजर राहील असं नाही म्हणू शकत मी, पण डेफिनेटली 27 आवर्सच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला असं काहीतरी भेटेल जे तुम्हाला वाटेल की आजपर्यंत आपण याचा स्टडी केलेलाच नव्हता. जे ग्रॅज्युएट वगैरे झालेले आहेत त्यांना जर वाटत असेल की आपल्याला ग्रॅज्युएशन झालं म्हणजे सर्व येतं, तर त्यांचा भ्रम 100% याच्यात क्लिअर होऊन जाईल. मुलांनो, आता याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या हाय लेवलच्या, त्याच्यापैकी वन ऑफ द पार्ट इज इन्कम टॅक्स, ज्याची आपण आज सुरुवात करणार आहोत. मुलांनो, आजचं सेशन जर तुम्ही बघितलं असेल, वी हॅव टू लर्न बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्स आधी नावापासूनच सुरुवात करू, ठीक आहे ना? आधी नावापासूनच सुरुवात करू, म्हणजे त्या टॅक्सच्या नावापासून सुरुवात करू आणि एक एक डिटेल गोष्टी पोस्टमॉर्टम करूया आणि डिटेलमध्ये बघूया. एक सेकंड. महाट्रान्सको, हां महाट्रान्सको, एक सेकंड, मी जस्ट नोट्स ओपन करतोय. महाट्रान्सकोसाठी डेप्युटी मॅनेजरसाठी इन्कम टॅक्सच्या पोस्टसाठी येस, हे नाही आहे, एक सेकंड. ठीक आहे. सो मुलांना बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इन्कम टॅक्स आपण स्टार्ट करणार आहोत. मुलांना जसं की प्रत्येक भाषा शिकण्याच्या आधी आपण त्याचे शब्द शिकतो. इव्हन अकाउंट्समध्ये जर तुम्ही बघितलं असेल, अकाउंट्स आपण स्टार्ट जेव्हा केलं होतं तर आपण काय बोललो होतो की अकाउंट्स ही एक लँग्वेज आहे, फायनान्शियल लँग्वेज म्हणू शकतो आपण त्याला, की बिझनेसचं एक्झॅक्टली फायनान्शियल स्टेटस काय आहे हे समजण्यासाठी जी लँग्वेज यूज केली जाते ती म्हणजे अकाउंट. आणि ती अकाउंट ही भाषा समजण्यासाठी अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. तसंच इन्कम टॅक्स हा सुद्धा एक आपल्या स्टडीचा पार्ट आहे आणि त्याच्यासाठी इन्कम टॅक्सचे बेसिक कन्सेप्ट समजणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे, ठीक आहे ना? सो मुलांनो, इन्कम टॅक्स आपण स्टार्ट करूया त्याच्या नावापासून. इन्कम टॅक्स. आणि हो, अजून एक कॅटेगरी सांगायचं राहिलं, अजून एक कॅटेगरी ह्या क्लास जॉईन करू शकतात ज्यांना फक्त पैसेच महत्त्वाचे नसून त्यांना जर वाटत असेल की नाही आम्हाला खरंच नॉलेज पाहिजे आणि डिटेल नॉलेज पाहिजे, फक्त स्वस्तवाला कोर्स मार्केटमध्ये जो आहे सर्वात स्वस्त तो नाही हवा आहे, आम्हाला क्वालिटी कोर्स हवा आहे जिथे खरंच आम्हाला काहीतरी भेटेल, तर त्याच्यासाठी तुम्ही जॉईन करू शकतात. आणि जर तुम्ही विचार करत असाल की आपल्याला स्वस्त पाहिजे, एकदम सर्वात स्वस्त कोणतं आहे, तर यू आर ॲट रॉंग प्लेस. ठीक आहे. नाव इन्कम टॅक्स. मुलांनो, इन्कम टॅक्स नावातच काय आहे, इन्कम वर टॅक्स. ठीक आहे. टॅक्स म्हणजेच काय, तर कर. आता हा कर किंवा टॅक्स कशासाठी लावला जातो, तर गव्हर्नमेंटसाठी रेव्हेन्यू पाहिजे असतो. मुलांनो, गव्हर्नमेंट जर चालवायची, सरकार चालवायचं आहे, तर गव्हर्नमेंटला पण भरपूर एक्सपेन्सेस असतात. ठीक आहे. आता गव्हर्नमेंटला काय खर्च असू शकतात सर? अरे मुलांना, रोड, ब्रिज, डॅम हे सर्व जे दिलेले आहेत गव्हर्नमेंटनेच दिले आहे ना. आपल्या घरात पाणी येतं आहे सपोज, ठीक आहे, पाणीपट्टी घेतात पण ते नॉमिनेट असते नॉर्मली. सो तुमच्याकडे नळात पाणी येतं आहे हे गव्हर्नमेंटमुळे शक्य झालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहे ज्याच्यात फ्री किंवा ॲज गुड ॲज फ्री म्हणू शकतो, 10 रुपयाचा केस पेपर वगैरे जे पण आहे तर ॲज गुड ॲज फ्रीमध्ये तुम्हाला हेल्थ फॅसिलिटी भेटते, तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते, मेडिसिन्स दिल्या जात आहे, डॉक्टर पण हायली क्वालिफाईड आहेत. त्यातल्या त्यात जे गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत जिथे तुम्हाला फ्रीमध्ये एज्युकेशन भेटतं आहे. सो मुलांना एवढं सर्व फ्रीमध्ये होतं आहे किंवा एवढं सर्व सबसिडाईज रेटमध्ये भेटतं आहे, तर याचं कारण काय आहे, तर याच्या मागे गव्हर्नमेंट आहे. मग गव्हर्नमेंट हे कसं करणार? गव्हर्नमेंटला पण तर हे सर्व करण्यासाठी पैसे लागतील. मग पैसे आणणार कुठून? तर पैसे जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्यासाठी टॅक्स हा एक पर्याय आहे. मुलांना थांबा, हे क्लीन करतो आणि थोडं अजून फ्लॅशबॅकपासून स्टार्ट करतो. मुलांना, गव्हर्नमेंटचं बजेट बनवलं जातं. ठीक आहे. जे आपले फायनान्स मिनिस्टर, सध्या आपले फायनान्स मिनिस्टर कोण आहेत बोला तर पटकन. चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करू शकतात. जर तुम्ही युट्यूबवर सेशन बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करू शकतात.
ज्यांनी कोर्स जॉईन केलेला नाही अजून सुद्धा आणि फ्रीवाला लेक्चर बघत असेल युट्यूबवर तरी कमेंट करा, कमेंट करायला पैसे लागत नाही. इट इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर एव्हरीवन. येस, गव्हर्नमेंटचं बजेट बनवलं जातं जे फायनान्स मिनिस्टर सर्व लोकसभेमध्ये ते मांडतात आणि ते अप्रुव्हल वगैरे घेतलं जातं. तर मुलांना आपले जे फायनान्स मिनिस्टर आहे म्हणजेच त्याला अर्थमंत्री आपण म्हणूया. सो बेसिकली निर्मला सीतारामनजी, राईट अभिषेकजी? निर्मला ताई लिहिलं आन्सर. येस, सो निर्मला सीतारामनजी जे आपले फायनान्स मिनिस्टर आहेत 1 फेब्रुवारी 2025ला त्यांनी लेटेस्टमध्ये बजेट पेश केला आणि ते बजेट ॲप्लिकेबल असतं येणाऱ्या 1 एप्रिलपासून, राईट. सो एक गव्हर्नमेंट बजेटमध्ये ना सगळ्यात मेन म्हणजे 2 गोष्टींवर फोकस केला जातो. एक म्हणजे रेव्हेन्यू आणि दुसरं म्हणजे एक्सपेंडिचर. ठीक आहे, म्हणजेच काय तर गव्हर्नमेंटला पैसा भेटेल कुठून आणि गव्हर्नमेंटकडनं पैसा जाईल कुठे. सो बेसिकली म्हणजे याला रिसिप्ट किंवा पेमेंट वगैरे पण नाव दिलं जातं डिपेंड ऑन द सिच्युएशन. तर रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर आपण सध्या म्हणूया. गव्हर्नमेंट बजेटमध्ये 2 गोष्टी असतात. आता रेव्हेन्यू म्हणजे काय तर ही गव्हर्नमेंटसाठी इन्कमचा पार्ट आहे की गव्हर्नमेंटला पैसे कुठून भेटतील. आणि एक्सपेंडिचर म्हणजे जसं रोड, ब्रिज, डॅम, हेल्थ फॅसिलिटी, कोरोना आला तुम्हाला फ्रीमध्ये वॅक्सिनेशन दिलं, हे सर्व कोण देतं? गव्हर्नमेंट देते. तर गव्हर्नमेंटसाठी ही सर्व एक्सपेन्सेस आहेत. जजेस आहेत, पोलीस आहे, कोर्ट वगैरे आहे, यांना सर्वांना सॅलरी देणं, MPs MLAs यांना सॅलरी देणं, हे सर्व एक्सपेन्सेसचा पार्ट आहे बिझनेस गव्हर्नमेंटचा. ठीक आहे. आता मोस्टली काय असतं मुलांना, मोस्ट ऑफ द टाइम सांगतोय मी तुम्हाला, मोस्ट ऑफ द गव्हर्नमेंट आणि स्पेसिफिकली जर डेव्हलपिंग कंट्रीची गव्हर्नमेंट सांगितलं तर त्यांचं बजेट कसं असतं, मोस्टली 99% त्यांचं डेफिसिट बजेट असतं. ओके, गव्हर्नमेंटचं बजेट हे मोस्ट ऑफ द टाइम्स काय असतं, डेफिसिट असतं. आता प्रश्न काय पडला की नेमकं डेफिसिट म्हणजे काय. तर मुलांना जिथे एक्सपेंडिचर जास्त आहे आणि रेव्हेन्यू कमी आहे त्याला काय म्हणतात, डेफिसिट. आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया, ही वाली जी केस आहे त्याला डेफिसिट बजेट म्हणतात. सर मग गव्हर्नमेंटवर जर असं झालं, गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी आहे, खर्च जास्त आहे, मग गव्हर्नमेंट पैसे आणते कुठून ना, कमी पडतील ना, शॉर्टफॉल राहील ना, राईट. रेव्हेन्यू म्हणतोय आपण की कमी आहे, एक्सपेन्सेस जास्त आहे. आता सर आपल्याकडे आले 100 रुपये तर आपण 120 खर्च कसं करणार. तर मुलांना जेवढे आले त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर काय करावं लागतं, बॉरोइंग्स. ऑफकोर्स गव्हर्नमेंटला पैसे बॉरो करावे लागतात. गरज पडल्यावर जो डिफरन्स आहे तेवढी अमाऊंट बॉरो केली जाते. पण बॉरो करण्यापेक्षा वन ऑफ द ऑप्शन आहे रेव्हेन्यू. म्हणजे गव्हर्नमेंटला जे बॉरो करावं लागतं त्याच्यापेक्षा रेव्हेन्यूचं जास्त असेल गव्हर्नमेंटचं तरी काम होऊन जाईल. आता गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जनरेट करेल कुठून, तर गव्हर्नमेंटला 2 सोर्सेस आहेत रेव्हेन्यू जनरेट करण्याचे. एक आहे टॅक्स आणि दुसरं आहे नॉन टॅक्स. आता टॅक्स तर आपल्याला माहितीच आहे, कर जे आपले गव्हर्नमेंट आपल्याकडनं कर घेतात ते सर्व टॅक्समध्ये येतं. आणि नॉन टॅक्स म्हणजे काय, तुझं बेसिकली असं बजेट, असा इन्कम सोर्स ज्याच्यात टॅक्स व्यतिरिक्त दुसऱ्या नावाने काहीतरी गव्हर्नमेंटला इन्कम होतोय. ओके, टॅक्स सोडून दुसरं काहीतरी नाव आहे ज्याच्यात गव्हर्नमेंटला इन्कम होतोय त्याला म्हणतात रेव्हेन्यू. सर असं कसं करू शकतो ना, टॅक्स शिवाय गव्हर्नमेंटला इन्कम काही राहू शकत नाही. मुलांना फाईन्स अँड पेनल्टीज, ते सिग्नल विग्नल ब्रेक करत असाल ना, यस, मग मामा पकडतात तुम्हाला मामाच म्हणतात ना तुम्ही, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, राईट. मग मामा तुम्हाला पकडतात आणि मामा तुम्हाला पकडल्यावर तुम्ही सेटलमेंट करून टाकतात. समजा तुम्ही सेटलमेंट करून टाकली, काय मामा बस का म्हणजे घ्या 100ची नोट द्या सोडून, जर असं झालं तर भाग वेगळा. पण समजा असं नाही झालं, त्यांनी घेतला फोटो काढून, तो फोटो काढून सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्या सिस्टममध्ये टाकून दिला, ॲपमध्ये फोटो काढून, तर पोरांनो फाईन पेनल्टी कट, अकाउंटमधनं पैसे कट. त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटला आहे ना कधी कधी गिफ्ट आणि डोनेशन सुद्धा भेटतात. ओके, दुसऱ्या कंट्रीजकडनं असतील, कंट्रीच्या सिटीजनकडनं असेल, किंवा समजा एखाद्या कंट्रीने त्यांना डोनेट केलं, युनायटेड नेशनने वगैरे दिलं, तर असे खूप सारे नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्सेस सुद्धा आहे. म्हणजे इव्हन गव्हर्नमेंटला रेंटल इन्कम सुद्धा असतं, गव्हर्नमेंट सुद्धा प्रॉपर्टी रेंटवर वगैरे देतात, तर रेंटल इन्कम सुद्धा असतं. असे बरेचसे इन्कमचे सोर्सेस असतात गव्हर्नमेंटला. पण तरी सुद्धा सर्वात मोठा काही पार्ट असेल तर तो आहे टॅक्स, म्हणजेच कर. आणि त्या टॅक्समध्ये 2 प्रकार आहेत मुलांना, एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट घ्यायचं, इनडायरेक्ट म्हणजे असं फिरून जायचं आणि मग घ्यायचं, असं थोडी राहील बाबा. टॅक्स मध्ये 2 आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. तर नक्कीच याच्यातला काहीतरी डिफरन्स असेल. तर मुलांना डिफरन्स काय आहे तर ते समजून घेऊया. डायरेक्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स असतो ज्याच्यामध्ये
फक्त आणि फक्त ज्या पर्सननी इन्कम कमवलेली आहे त्याच्यापासूनच आपण टॅक्स वसूल करू शकतो, त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. आय रिपीट मुलांनो, जर असं झालं आपण काय करतो आहोत, ज्या पर्सनने इन्कम कमवलं ना फक्त त्याला पकडायचं आणि त्याच्याकडनं वसूल करायचं डायरेक्टली टॅक्स, त्याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे, जो इन्कमवर चार्ज केला जातो. आणि दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. सर मग इनडायरेक्ट टॅक्स कसा घेतला जातो? डायरेक्ट टॅक्समध्ये तुम्ही काय बोलले, जो ज्या पर्सनची इन्कम आहे त्याला पकडायचं आणि त्याच्याकडनं टॅक्स वसूल करायचा. मग इनडायरेक्ट टॅक्समध्ये कोणाला पकडतात? तर मुलांना इनडायरेक्ट. पहिली गोष्ट याला इनडायरेक्ट म्हणतातच का बरं, तर डायरेक्टली एका पर्सनवर त्याचं टॅक्सचं बर्डन नाहीये. एका पर्सनवर डायरेक्टली टॅक्सचं बर्डन नाहीये. सर मग टॅक्सचं बर्डन एकावर नाही, मग कसं चालतं नेमकं हे इनडायरेक्ट टॅक्सेस? इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कसं असतं मुलांना, फॉर एक्झाम्पल मी आहे मॅन्युफॅक्चरर. ठीक आहे, आता बिंग अ मॅन्युफॅक्चरर सपोज मी एखादा प्रोडक्ट बनवला. आता तो प्रोडक्ट बनवला, मी आधी रॉ मटेरियल वगैरे खरेदी केलं होतं, मग त्याच्यानंतर मी प्रोडक्ट बनवला आणि तो प्रोडक्ट बनवल्यावर मी होलसेलरला विकेल आणि कन्सिडर करूया होलसेलर रिटेलरला सेल करेल आणि रिटेलर फायनली कस्टमरला गुड्स सेल्स करेल. हे काय झालं, सायकल झालं पूर्ण. ठीक आहे ना, गुड्स मॅन्युफॅक्चरिंग पासून तर सेल करेपर्यंत असे हे स्टेप्स असतात. आता याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्स बद्दल जर बोलायला गेलं तर त्याच्यात कसं होतं की प्रत्येक लेवलला टॅक्स चार्ज केला जातो आणि तो टॅक्स समोरच्याच्या खिशातून वसूल केला जातो, स्वतःच्या खिशातून डायरेक्ट भरला जात नाही. म्हणून त्याला डायरेक्ट टॅक्स नाही, इनडायरेक्ट म्हणतात. म्हणजे आपण दुसऱ्याच्या खिशातून भरून टॅक्स भरतोय, ॲट द एंड आपल्या खिशातून पैसे भरत नाहीये. म्हणजेच काय, तर आपण ज्याला गुड सेल करतोय त्याच्याकडनं तो टॅक्स वसूल करतोय, त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. ठीक आहे, आता याचं एक एक्झाम्पल बघूया. GST. आता याचे एक्झाम्पल्स दोघांचे बघणारच आहोत आपण. सो लेट्स सी, इनडायरेक्ट टॅक्समध्ये मुलांना काय काय येतं, तर एक येतं वेल्थ टॅक्स, त्याच्यानंतर एक आहे इन्कम टॅक्स, हे झाले डायरेक्ट टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, दॅट इज GDP. अरे GDP नाही म्हणतोय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST रे. GDP नाही, GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, आता मुलांना याच्यात सगळ्यात मेन वैशिष्ट्य काय, डायरेक्ट टॅक्समध्ये एका पर्सन ज्याने इन्कम कमवला त्याच्याचकडनं पैसे काढतात, दॅट इज इन्कम टॅक्स, राईट. आणि वेल्थ टॅक्स काय असतं सर, वेल्थ म्हणजे संपत्ती, तर संपत्ती कर आहे हा. ज्याच्याकडे जेवढी संपत्ती म्हणजे ज्याच्याकडे जेवढी वेल्थ आहे त्याला तेवढा अकॉर्डिंगली चार्ज केला जातो, त्याला म्हणतात वेल्थ टॅक्स. आता वेल्थ टॅक्स हा अस्तित्वात राहिलेला नाही. सर मग कशाला शिकवलं मुलांना? बऱ्याच वेळेला वेल्थ टॅक्स आहे ना बुक्समध्ये कुठे नाव दिसतात, अजून सुद्धा ॲबॉलिश झालेला आहे, पण तरी सुद्धा तो अजून सुद्धा बुक्समध्ये स्टडी करताना तो नाव येतं. आणि नाव आल्यावर तुम्ही म्हणाल के सरांनी आपल्याला वेल्थ टॅक्स शिकवलेलं नाही आहे. असं नको व्हायला, म्हणून मी आताच त्याच्यात टाकून दिलं. आणि राहिला विषय इन्कम टॅक्सचा. तर इन्कम टॅक्समध्ये जो पर्सन इन्कम कमवलं त्याच्याकडनं टॅक्स वसूल करू, पण GSTमध्ये तसं नाही आहे. आता GSTचं एक्झाम्पल आपण एक घेऊया. सपोज मी आहे मॅन्युफॅक्चरर. आता मी मॅन्युफॅक्चरर आहे म्हणजे मी रॉ मटेरियल परचेस केलं असेल. आता प्रोडक्ट बनवायचं म्हटलं रॉ मटेरियल तर लागेल ना भावा. कैसे बनाएंगे तुम, कुछ ना कुछ तो मटेरियल, रॉ मटेरियल स्पेअर पार्ट लाना पडेगा ना. सो बिंग मॅन्युफॅक्चरर मी रॉ मटेरियल परचेस केले, ते माझ्याकडे आणले, त्याच्यावर प्रोसेस केले, गुड्स बनवलं आणि गुड्स बनवल्यावर सपोज ते होलसेलरला सेल केलं. होलसेलरला गुड्स सेल केले, होलसेलर डिस्ट्रीब्युटर डिपेंड्स. आता ते होलसेलर काय करतील, ते गुड्स कोणाला विकताय, रिटेलरला. आणि मग रिटेलरला गुड्स जे विकले ते फायनली कस्टमर म्हणजे दुकानापर्यंत आले, छोटे मोठे दुकानापर्यंत आले. आता हे कुठे जाईल, डायरेक्टली कस्टमरकडे. ओके स्टुडंट्स, हा फ्लो रेट समजून घ्या. समजा मी आधी रॉ मटेरियल परचेस केलं, बरोबर, मग गुड्स बनवलं, मग गुड्स मॅन्युफॅक्चर केल्यानंतर होलसेलरला विकले, होलसेलरने रिटेलरला, रिटेलरने कस्टमरला विकले. हा झाला एक पूर्ण चेन. ठीक आहे, सो असं हे सर्व टॅक्सचं कॅल्क्युलेशन चालतं. आता कसं चालतं टॅक्सचं कॅल्क्युलेशन सर, हे कळलं आम्हाला कोणी कोणाला विकलं वगैरे, पण एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन येणार कसं? तर मुलांना कॅल्क्युलेशन समजण्यासाठी, टॅक्सेस समजण्यासाठी मी आता ॲज्युम करतो 100 रुपीज. म्हणजे मॅन्युफॅक्चररनी जेव्हा रॉ मटेरियल खरेदी केलं ते 100 रुपयाला घेतलं. ठीक आहे, ओके. आणि सपोज त्याच्यावर टॅक्सेस दिले.
सपोज मॅन्युफॅक्चररने ते गुड्स रिटेल रेडी केले आणि रिटेलर होलसेलरला सेल करायला 500ला दिले. ठीक आहे, खरं तेवढं मार्जिन नाही राहत बिझनेसमध्ये, पण जस्ट आपण ॲज्युम करूया की रॉ मटेरियल घेतलं होतं 100चं, त्याच्यावर प्रोसेस केली, प्रोसेस करून 500 रुपयाला दिलं कोणाला? होलसेलरला. आता होलसेलर काय करतोय? रिटेलरला देतोय 750 मध्ये. होलसेलर देतोय रिटेलरला 750 मध्ये तेच गुड्स आणि फायनली म्हणजे रिटेलर जे आहेत कस्टमरला गुड्स देतील फॉर एक्झाम्पल 1000 रुपीजमध्ये. सो मॅन्युफॅक्चररनी 500 रुपये GST लावून तो गुड्स 500 रुपीजला गुड्स सेल केले होलसेलरला, होलसेलरने रिटेलरला 750ला आणि 750 रिटेलरनी कस्टमरला 1000ला सेल आउट केलं गुड्स. ठीक आहे, आता हे झालं ट्रान्झॅक्शन एक. क्लियर? स्टुडंट्स आय रिपीट, रॉ मटेरियल आधी परचेस केलं, मग मॅन्युफॅक्चरने आणलं, त्याच्यावर प्रोसेस करून मग पुढे होलसेलरला दिलं, होलसेलरने ते कस्टमर रिटेलरला दिलं आणि रिटेलरने ते कस्टमरला दिलं. ठीक आहे ना, असा हा सर्कल आहे. आता याच्यात जीएसटीचं एक्झाम्पल घ्यायसाठी मी सोप्या फिगर घेतल्या आहेत, सगळे राऊंड फिगर घेतले आहेत. ठीक आहे ना, आता जस्ट इमॅजिन करू आपण याच्यावर 10% GST जो ऍक्च्युअली अस्तित्वात नाही. टॅक्स जीएसटीचे टॅक्स स्लॅब जर कोणाला माहिती असेल पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण जर सत्य सांगायचं झालं तर समजा टॅक्स स्लॅब माहिती नाही आहे, चला 5% GST असतो, आपण 5% घेऊया, कॅल्क्युलेशन सोपं केलं पाहिजे समजण्यासाठी. ठीक आहे, सो 100 रुपीजचा रॉ मटेरियल आहे, त्याच्यावर 5% किती होतात? 5 रुपीज, राईट. मग मॅन्युफॅक्चररने जेव्हा रॉ मटेरियल खरेदी केलं ना, त्याने काय केलं? 100 रुपये रॉ मटेरियलचे प्लस 5 रुपये हे 105 रुपये बिल पेड केलं. ओके, कसं? 100चं मटेरियल, 5 रुपयाचं GST, टोटल कम्स टू 105. ठीक आहे, एवढा प्राइसवर रॉ मटेरियल रॉ मटेरियल खरेदी केला. आता होलसेलरला 500ला देतोय. ज्या प्राइसवर आपण सेल करतोय, मुलांना लक्षात ठेवा, ज्या प्राइसला आपण सेल करतोय त्याच्यावर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, सो 500 रुपयाचे गुड्स आपण 100 गुड्स 500ला सेल करतोय, 500ला सेल करतोय, तर 500 इज द सेलिंग प्राइस. मग सेलिंग प्राइसवर GST, सो 10 कट 50, 500चे 10 कट 50 होतात ना, 10%, त्याचा हाफ 25, सो इट कम्स टू 125. म्हणजेच जे गुड्स मॅन्युफॅक्चररने रॉ मटेरियल करून फिनिश गुड्सवर प्रोसेस करून ते होलसेलरला 125 रुपीजला दिले. आता होलसेलरने रिटेलरला 750ला दिलं, राईट. होलसेलरने रिटेलरला 750 रुपीजला दिलंय. आता कितीला पण विका तुम्ही, त्याच्यावर 5% टॅक्स फिक्स आहे GST. सो 750 10 कट 75 आणि 75चा हाफ ना 37.5, बरोबर ना? चुकतंय का? ओके, प्लस करायचं नाही का? 750 प्लस 5%, 787.5, 787.5. ओके, म्हणजे होलसेलरने रिटेलर देताना 750 दिलं प्लस 5% GST ऍड करून एवढ्याचं बिल दिलं. नाव रिटेलर कस्टमरला ते विकतोय 1000 रुपयाला फायनली. ओके, सो रिटेलर जो आहे तो कस्टमरला 1000 रुपीजला देतोय आणि त्याच्यात 5% GST विच कम्स टू 1050. हा मुलांना हे सर्कल एकदा समजून घ्या. we'll have break of 1 minute. 1 मिनिटचा ब्रेक घेऊन मग आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. ठीक आहे.
हेलो माइक चेक चेक. ओके. चला स्टुडंट्स, गुड टू गो. फायनली स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे and we have to start the session. स्टुडंट, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कसं वर्कआउट होतं एक्झॅक्टली. आता परत एकदा एक्झाम्पल 1 मिनिटात रिपीट करतो. रॉ मटेरियल परचेस केला 100 रुपीजला मॅन्युफॅक्चररने, त्याच्यावर प्रोसेस करून होलसेलरला 500 ला सेल केलं, होलसेलरने रिटेलरला 750 ला दिलं आणि फायनली रिटेलरनी कस्टमरला ते 1000 ला सेल केलं. बरोबर. आता हा झाला इकडचा पार्ट. आता आपल्याला कन्सेप्ट काय समजायची, जीएसटी ना. आता हा 5% वाला जो पोर्शन आहे दॅट इज द पार्ट ऑफ जीएसटी, जे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. सो मुलांना गुड्सवर लागतो तो, ठीक आहे ना. आता 1000 रुपीज जे आहे त्याच्यावर 5% जीएसटी आहे. होतं काय मुलांना, जो रॉ मटेरियल वाला बिल बनवेल ना, तर तो काय करेल, क्लिअर दाखवेल 100 + 5% जीएसटी 105 रुपये मॅन्युफॅक्चरर कडनं घेणार. म्हणजे जीएसटी म्हणजे टॅक्सचे पैसे आपण स्वतः खिशातून भरत नाहीये, तर आपण दुसऱ्याकडनं रिसिव्ह करतोय. मॅन्युफॅक्चररनी, रॉ मटेरियल वाल्याने काय केलं, मॅन्युफॅक्चरर वाल्याकडनं 105 रुपये घेतले टॅक्स पकडून आणि मग ते 5 रुपये गव्हर्नमेंटला पे केले. त्याला म्हणतात इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट का बरं म्हणतात, तर याच्यात टॅक्सचं बर्डन आपण दुसऱ्यावर शिफ्ट करतोय, आपल्या खिशातून टॅक्स भरत नाहीये. एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करतो मुलांना. मॅन्युफॅक्चररनी होलसेलरला गुड्स विकले 500 ला, त्याच्यावर 5% जीएसटी लावला आणि 5% जीएसटी लावून एक टोटल प्राइस जी आहे 500 + 5% 525. अरे इझी होतं राव. 525, ठीक आहे. जीएसटी पकडून म्हणजेच काय, तर मॅन्युफॅक्चररने होलसेलर कडनं वरचे जे 25 रुपये ते काढून घेतले जीएसटीचे, ठीक आहे ना. हे जे 25 रुपये आहेत ते सेपरेटली ऍड केलेले आहेत, म्हणजे त्यांच्या खिशातून काढून घेतले असं म्हणायचंय मला. 52.5. नेक्स्ट, होलसेलरने रिटेलरला विकला 750 + 5% 77.5. सो 750 चे जे 5% टॅक्सेस आहेत दॅट इज इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि ते इनडायरेक्ट टॅक्सेस जे ते रिटेल म्हणजे होलसेलरने रिटेलरकडनं वसूल केले. लास्ट मध्ये रिटेलरकडनं ते गुड्स 1000 रुपयाला कस्टमरला विकले गेले, याच्यावर 5% टॅक्स भरले, तो 50 रुपीज. तो फायनली रिटेलर काय करेल, कस्टमरकडनं 50 रुपीज वसूल करेल आणि ते गव्हर्नमेंटला पे करेल. तर मुलांनो, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये सगळ्यात मोठी स्किल काय आहे की याच्यात जो पर्सन आहे त्याला स्वतः एकट्याला टॅक्स भरायचा नाहीये. याच्यात तुम्ही टॅक्सचं बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट करू शकतात. जे तुम्ही ज्यांना तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय किंवा ज्यांना तुम्हाला प्रोडक्ट गुड्स अँड सर्व्हिसेस देत आहात, तर अशा लोकांना ज्यांना दिलं जात आहे आपण काहीतरी, तर अशा लोकांसाठी तो टॅक्सचं बर्डन असेल. पण ते टॅक्सचं बर्डन ऍट द एंड दुसऱ्यावर शिफ्ट करत चालतात कंटिन्युअसली. कुठे पोहोचेपर्यंत, कस्टमर कंझ्युमर, जीएसटी भरून मर, टॅक्सेस भरून मर. पोरांनो, असा आहे आपला इनडायरेक्ट टॅक्स. आता याच्यात मेन सर्वात बेसिक डिफरन्स इन्कम टॅक्स मध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये हाच की डायरेक्ट टॅक्स मध्ये टॅक्सचं बर्डन शिफ्ट नाही करू शकत. आता तुम्ही मला फीस दिली, माझी इन्कम झाली, तर मला त्या इन्कम मधूनच टॅक्स भरावा लागेल. सर नाही सर, समजा तुम्ही असं केलं, आम्हाला सांगितलं फीस बी द्या आणि थोडे एक्स्ट्रा पैसे द्या टॅक्ससाठी, तर अशा केसमध्ये समजा माझा टॅक्स तुम्ही भरला, ते सुद्धा माझ्या इन्कम मध्ये ऍड होईल आणि मग मला टॅक्स लागेल, कारण टॅक्सचं बर्डन शिफ्ट करणं अलाउड नाहीये. पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये टॅक्सचं बर्डन शिफ्ट करणं कंपल्सरी है. इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी उसके सर, ऐसे करते करते कस्टमर को टोपी पहिला देंगे. म्हणजेच रॉ मटेरियल वाल्याने मॅन्युफॅक्चरकडनं टॅक्स वसूल केला, मॅन्युफॅक्चरने होलसेलरकडनं वसूल केला, होलसेलरने रिटेलरकडनं वसूल केला, रिटेलरने कस्टमरकडनं वसूल केला आणि मग तो गव्हर्नमेंटला पे केला. म्हणजे एंड ऑफ द डे जर टॅक्स कुठून जात असेल तर तो कस्टमरच्या खिशातून जात असेल. याच्यात बाकी कोणाचंच नुकसान नाहीये. इसमें कस्टमर का घाटा, इनका कुछ नहीं जाता, टैक्स वसूल हो जाता, गवर्नमेंट को पे में करता. हो जबरदस्त. असं आत्ताच बनवलं का ताजा विषय, ठीक आहे. सो हा सगळा इनडायरेक्ट टॅक्सचा प्रकार आहे. आणि डायरेक्ट टॅक्स जो आहे त्याच्यात इन्कम टॅक्स येतं. ज्याने इन्कम कमवली तो टॅक्स भरेल. आधी जे वेल्थ टॅक्स होतं त्याचा पण अर्थ तसंच होता की ज्याची वेल्थ आहे तो टॅक्स भरेल. तर याच्यात तुम्ही टॅक्सचं बर्डन शिफ्ट करत नाही. यू हॅव टू पे टॅक्सेस फ्रॉम युअर ओन पॉकेट ओनली. याला म्हणतात डायरेक्ट टॅक्स. त्याच्यात आहे इन्कम टॅक्स. आता इन्कम टॅक्सचा सब्जेक्ट फायनली आपल्याला स्टार्ट करायचा आहे. पण प्रश्न पडला की नेमकं इन्कम टॅक्स म्हणजे काय. मुलांना नावाचाच अर्थ, अर्थातच नाव. इन्कम टॅक्स, इन्कम असेल तर टॅक्स भर, इन्कम नसेल तर नाही भरायची गरज. मुलांना आता समजा तुम्ही सर्व स्टुडंट आहात, तुम्ही आता लर्निंग आहात, तुम्ही अजून अर्निंग नाही लर्निंग आहात. आणि डेफिनेटली एक्सपेक्ट करतो की एक्झाम दिल्यावर तुम्ही सुद्धा अर्निंग व्हाल, लर्निंग नाही. तर तुम्ही ज्या पोझिशनला इन्कम कमवाल त्याच्यानंतर तुम्हाला टॅक्स पे करायची. जर तुमचा इन्कमच नाहीये किंवा इन्कम खूपच कमी आहे, बेसिक एक्झाम्पशन लिमिट पेक्षा सुद्धा टॅक्स कमी आहे, इन्कम कमी आहे सॉरी, तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये. सो इन्कम असेल
तर टॅक्स भरणार, दॅट इज इन्कम टॅक्स. क्लिअर? ओके, क्लिअर आहे मुलांना? इन्कम असेल तर टॅक्स भरणार. आता हा डायरेक्ट टॅक्स आहे. ठीक आहे, आता या इन्कम टॅक्सचा स्टडी आपल्याला फायनली स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यासाठी इन्कम टॅक्सचे बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहे. ठीक आहे, सो बघा, इन्कम टॅक्स इज अ टॅक्स ऑन इन्कम. इन्कम लागतो मुलांना टॅक्स. सो अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंडियाचे जे संविधान आहे त्याच्यात क्लिअरली लिहिलेलं आहे इन्कम टॅक्स कोण वसूल करेल? इट इज अ सेंट्रल सब्जेक्ट. म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंट, टॉप मोस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, दे हॅव द राईट टू कलेक्ट द टॅक्सेस. इन्कम टॅक्स जेवढाही भरला जाईल पूर्ण इंडियामध्ये तो पूर्ण कोणाकडे जाईल? सेंट्रल, डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्याच्यात स्टेट गव्हर्नमेंट वगैरे काही रोल नाही, डायरेक्ट सेंट्रल. ठीक आहे, आणि डायरेक्ट संविधानात सांगितलेलं आहे, म्हणजे असं काही विषय नाही चेंज व्हायचा. संविधानात सांगितलेलं आहे की इन्कम टॅक्स हा सेंट्रल विषय आहे. नाव इन्कम टॅक्स ऑन ऑल टाइप्स ऑफ इन्कम. कोणती पण इन्कम झाली ना, तुम्हाला ऍग्रिकल्चर इन्कम सोडून द्या, ऍग्रिकल्चर इन्कमचा विषय गंभीर आहे, त्याच्यावर टॅक्सेस वगैरे नाही आहे. ठीक आहे, ऍग्रिकल्चर इन्कम लक्षात ठेवा मुलांना. ऍग्रिकल्चर इन्कम हा असाच आहे, एकच इन्कम आहे, म्हणजे वन ऑफ द एक इन्कम आहे ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. ठीक आहे, समजा ऍग्रिकल्चर इन्कम नाहीये, दुसऱ्या कोणत्या सोर्सेसचा इन्कम आहे, देन इट इज चार्ज अँड कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर अशा केसमध्ये टॅक्स लावला जाईल तो कस्टमर, सेंट्रल गव्हर्नमेंट ते वसूल पण करतील. सो इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 लक्षात ठेवा पूर्ण इयर. इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 has been brought into force with effect from 1st April 1962 आणि ऍप्लिकेबल झाला कधीपासून? तर एप्रिल फूल बनाया इनक गुस्सा आया. मला तरी वाटतं हे एप्रिल फूल तेव्हापासूनच बनलं जेव्हापासून गव्हर्नमेंटने आपल्याला फुल बनवून टॅक्स घेऊन टाकला आपल्याकडनं. ठीक आहे, आणि टॅक्स भरल्यावर म्हणता वाव ब्युटिफुल, वा वा वा. म्हणजे FFF फुल पासून तर फुल मराठीवाला प्रवासापर्यंत आपण सगळा विषय बघितला. सो इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 जरी असला तर 1st एप्रिल 1962 पासून, म्हणजेच नवीन येणाऱ्या अकॅडमिक म्हणतोय जो इन्कम टॅक्स वाला जो इयर आहे, आता ऍक्च्युअली पुढे कन्सेप्ट आहेतच असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, मी मुद्दाम नाव यूज करत नव्हतो, तर आपण थोडक्यात फायनान्शियल इयर म्हणूया आपण त्याला, की 1st एप्रिलला त्यांनी फायनली इन्कम टॅक्स 1st एप्रिल 1962 ला फायनली इन्कम टॅक्स पूर्ण इंडियामध्ये ऍप्लिकेबल केला. So it appears the whole of India, including Jammu Kashmir, since several amendments have been made in the Income Tax Act by Finance Act of every year. पोरांनो हे काय गंमत आहे समजून घ्या. पोरांनो ही बॅच फास्ट ट्रॅक वाली नाही, डिटेल कोर्स वाली बॅच आहे, एकदम डिटेल मध्ये घुसून पाहिजे, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सगळं सांगणार आहे मी, काही सोडणार नाही. सो 1961 मध्ये ऍक्ट आला, 1st एप्रिल 1962 पासून ऍप्लिकेबल झाला. कुठे ऍप्लिकेबल आहे तर होल इंडियामध्ये. इंडियामध्ये जम्मू काश्मीर येतं का? आन्सर इज येस, इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर. सर असं का बरं देतात? तर मुलांना माहिती असेल तुम्हाला, जम्मू काश्मीर हे आधी इंडियाचा पार्ट नव्हता, म्हणजे पार्ट होता पण नव्हता पण असं म्हणायला हरकत नाही. जरी इन्कम टॅक्सचा पार्ट असला तर त्यांचे सेपरेट लॉज, सेपरेट झेंडा, सेपरेट राजा, सगळं विषय सेपरेट चाललाय, तर मग इकडचे लॉ ऍप्लिकेबल होतील कसं काय? म्हणून त्यांना जर ऍक्ट ऍप्लिकेबल असलाच तर स्पेसिफिकली लिहून द्यावं लागतं की होल ऑफ इंडिया इन्क्लुडिंग जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा ऍप्लिकेबल आहे. Since then several amendments have been made in the Income Tax Act. नवा आला, शब्द आला, नवीन शब्द आला, पळा पळा पळा. पोरांनो हा शब्द, प्रत्येक शब्दावर नजर ठेवा, कारण पहिली गोष्ट ही, मी सध्या कन्सिडर करतो की तुम्ही सर्व ग्रॅज्युएट आहात. ठीक आहे, सो जर ग्रॅज्युएट असाल, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल, तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जर सेव्हरल अमेंडमेंट स्पर्धा परीक्षेमध्ये इन्कम टॅक्सचा जर पार्ट असेल तर तुम्हाला अमेंडमेंट हा शब्द समजणं गरजेचं आहे. अमेंडमेंट म्हणजे नवीन बदल. ओके, काहीतरी नवीन झालं त्याला म्हणतात अमेंडमेंट झाली, काहीतरी चेंज झाले. सर मग हा इन्कम टॅक्स ऍक्ट एवढा जुना आहे 1961 चा, मग त्याच्यात कायम चेंज होत राहतात का? तर त्यांनी काय केलंय मुलांना, आपल्या गव्हर्नमेंटनी काय करून ठेवलंय, सो अमेंडमेंट्स हॅव बीन मेड इन द इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केले जातात, चेंजेस केले जातात. कसे? बाय फायनान्स ऍक्ट ऑफ एव्हरी इयर. म्हणजेच काय, तर प्रत्येक वर्षी नवीन फायनान्स ऍक्ट बनतो. आपले जे फायनान्स मिनिस्टर असतात, जे फायनान्स मिनिस्ट्री जी पूर्ण असते, ते लोकसभा समोर ज्या दिवशी सर्वांसमोर ठेवलं जातो की मी बजेट पेश करतोय, बजेट वाचला जातो, सगळ्यांकडून अप्रुव्हल घेतलं जातं. तर मुलांना याच्यामध्ये या सर्वांमध्ये इन्कम टॅक्स जो आहे तो पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ऍप्लिकेबल असून त्याच्यात कंटिन्युअस चेंज आणण्यासाठी फायनान्स ऍक्ट बनवला जातो, जो प्रत्येक वर्षासाठी नवीन असतो आणि येतो येणाऱ्या 1st ऑफ एप्रिल पासून.
त्याला फायनान्स ऍक्ट म्हणतात. एव्हरी इयर न्यू ऍक्ट म्हणतो. मुलांना हे कोणाचं काम आहे तर फायनान्स मिनिस्ट्री वाले ते लोकसभा ठेवायच्या आधी बिल पेश करतात, त्याला फायनान्स ऍक्ट म्हणतात. ते दरवर्षी नवीन येतं. ठीक आहे. सॉरी नेक्स्ट अमेंडमेंट म्हणजे नवीन बदल. ठीक आहे ना. नेक्स्ट फीचर्स ऑफ इन्कम टॅक्स. मुलांना इन्कम टॅक्सचे काही फीचर बघा पोरांनो. इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन द इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर मध्ये तुम्ही जेवढं कमवलं त्याच्यावर इन्कम टॅक्स मध्ये टॅक्स लावला जातो. सर म्हणजे प्रिव्हियस म्हणजे मागचा, म्हणजे ह्या वर्षाचा टॅक्स नाही का? अरे भावा, या वर्षी फायनान्शियल इयर स्टार्ट कधी होईल? 1 एप्रिलला. या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाचा पॅटर्न येतो. 1 एप्रिलला स्टार्ट होईल फायनान्शियल इयर आणि 31 मार्चला एंड होईल. सो 1 एप्रिल टू 31 मार्च हे जे 12 महिन्याचं पूर्ण फायनान्शियल इयर आहे, तर मागच्या आता इन्कम कमवू शकतो आपण कधीपर्यंत? रोज कमवू शकतो ना. 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत इन्कम कमवू शकतो. आता त्याच्यावर तर टॅक्स लागलाच पाहिजे. तर टॅक्स कॅल्क्युलेट करणं आणि रिअल टाइम कॅल्क्युलेट करणं खूपच डिफिकल्ट पार्ट आहे. आता समजा इन्कमचा हिशोब लावणार कसा ना, खूप सारे ऍडजस्टमेंट वगैरे पण असतात बिझनेसमध्ये. सो 31 मार्चला लगेच इयर एंड 31 मार्चला इयर एंड होतो, पण याच्या आधी जो इयर एंड झाला ना त्याचा इन्कम आता काढला जातो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वी आर इन 25-26. ओके. सो याच्या आधी इयर 24-25 कम्प्लीट झालं ना, 25-26 कम्प्लीट झालं ना, तर ते जे कम्प्लीट झालेलं इयर आहे ना त्याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यावर आपल्याला टॅक्स कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे ना. सो इन्कम टॅक्स जे आहे ते प्रिव्हियस इयरच्या इन्कमवर लावलं जातं, म्हणजे जो कम्प्लीट झालेला इयर 1 एप्रिल टू 31 मार्च कम्प्लीटेड इयर. ठीक आहे. ॲट द रेट विच आर प्रिस्क्राइब बाय द फायनान्स ऍक्ट ऑफ द रिलेव्हंट असेसमेंट इयर. सो इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. तर मुलांना इन्कम प्रिव्हियस इयरचा इन्कम टॅक्स लावला जातो. नाव नेक्स्ट फायनान्स ऍक्ट पास बाय एव्हरी इयर बाय द पार्लिमेंट इन द फॉर्म ऑफ पॉप्युलरली नोन एज बजेट. बजेट पास केलं म्हणजे फायनान्स ऍक्ट पास झाला पोरांनो. प्रत्येक वर्षाचा नवीन फायनान्स ऍक्ट असतो. सो इन्कम टॅक्स इज लेव्ही ऑन अ पर्सन इन रिलेशन टू हिज इन्कम ऑफ प्रिव्हियस इयर. इन्कम टॅक्स इज लेव्ही ऑन अ पर्सन, कोणत्या पर्सन लावला जातो? इन रिलेशन टू हिज इन्कम ऑर द प्रिव्हियस इयर. तेच म्हटलं त्यांनी की इन्कम टॅक्स कशावर लागतो? इन्कमवर लागतो. ठीक आहे ना. सो द टॅक्स पेयर्स liability determined with reference to his residential status in the previous year or accounting year. So income tax is levied on a person. Income tax person वर लावला जातो in relation to his income. तेच दिलंय ज्याची इन्कम आहे त्याच्यावर इन्कम टॅक्स चार्ज केला जातो. ठीक आहे. म्हणूनच तर त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात ना. टॅक्सचं बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट होतच नाही. सो टॅक्स पेयर्स लायबिलिटी डिटरमाइंड विथ रेफरन्स टू हिज रेसिडेन्शियल स्टेटस. मुलांना हा पण एक पॉईंट आहे की रेसिडेन्शियल स्टेटसवर सुद्धा डिपेंड आहे की तुमची इन्कम किती टॅक्सेबल आहे ते. सो रेसिडेन्शियल स्टेटस मध्ये रेसिडेंट असू शकतात, नॉन रेसिडेंट असू शकतात, त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुम्हाला एक्झॅक्टली टॅक्स किती लागेल. नेक्स्ट लायबिलिटी टू इन्कम टॅक्स अराइजेस ओनली व्हेन टोटल इन्कम ऑफ अकाउंटिंग इयर. मुलांना आपल्याला टॅक्स भरायचं बर्डन होईल केव्हा भरावं लागेल? वेन 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 इन एनी अकाउंटिंग इयर. कोणते अकाउंटिंग इयर मध्ये जर मॅक्झिमम टॅक्स फ्री अमाऊंट जेवढी असते त्याच्यापेक्षाही जास्त आपली इन्कम असेल, देन लायबिलिटी ऑफ इन्कम टॅक्स अराइजेस. स्टुडंट्स, इंडियामध्ये ना बेसिक एक्झम्पशन लिमिट दिले जातं इन्कम टॅक्स मध्ये. बेसिक म्हणजे मिनिमम, एक्झम्पशन म्हणजे सूट, टॅक्स मधले सूट, आणि अमाउंट लिमिट मॅक्झिमम टॅक्स फ्री अमाऊंट. मुलांनो मॅक्झिमम जी टॅक्स फ्री अमाऊंट आहे, सॉरी, जी मॅक्झिमम टॅक्स फ्री अमाऊंट आहे इंडियाने गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली त्याच्यापेक्षा पण जास्त इन्कम आहे, देन यू हॅव टू पे द इन्कम टॅक्सेस. ठीक आहे. सो मॅक्झिमम टॅक्स फ्री अमाऊंट. स्टुडंट्स, आता सध्या तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की 12 लाखापर्यंत इन्कम असेल तर टॅक्स झिरो आहे. येणाऱ्या न्यू फायनान्शियल इयर मध्ये ऐकलं असेल, राईट? तर मुलांनो, जर तुमचं इन्कम त्या लॉजिकनुसार बघितलं, तुम्ही न्यू टॅक्सेशन रेजिम फॉलो करत आहात, टोटल इन्कम समजा तुमचं 12 लाखापेक्षा पुढे गेलं, देन यू हॅव टू पे द टॅक्सेस. ओल्ड रिजिम प्रमाणे जर तुम्ही 5 लाख जरी इन्कम क्रॉस केलं, देन यू हॅव टू पे द टॅक्सेस. ओल्ड रिजिम न्यू रिजिम काय आहे तो अजून डिटेल मध्ये बघणार आहे आपण, तो खूप पुढचा विषय आहे. ठीक आहे ना. सो आता सांगायचा अर्थ असा की जर आपला टोटल इन्कम हे मिनिमम टॅक्स फ्री अमाऊंटच्या वरती जात असेल
तर आपले टॅक्स पेबल आहे. समजा 5 लाखापर्यंत टॅक्स 0 आहे, तर आपलं 5 लाखापेक्षा एक्सिड होत असेल, देन यू हॅव टू पे द टॅक्सेस. ठीक आहे. And the rate of income tax are progressive and incidence of tax increases with the rise in income. Students, हा पॉइंट लक्षात ठेवा. रेट ऑफ इन्कम टॅक्स आर प्रोग्रेसिव्ह. इंडियामध्ये इन्कम टॅक्स प्रोग्रेसिव्ह आहे. सर प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे काय? प्रोग्रेस, बढ़ते जाना है, बढ़ते जाना है. कैसे बढ़ेंगे? जैसे तेरा इन्कम बढ़ेगा वैसा टॅक्स बढ़ेगा ना भाई, पैसा छापेंगे. इंडियाची गव्हर्नमेंट काय म्हणते, गरीब माणूस आहे का तू गरीब आहे का, नको भरू टॅक्स, तू काही टेन्शन घेऊ नको भाऊ, तू तुझं खायचं प्यायचं पाय, तुझं स्वतःचं कर, लई झालं, काय टॅक्स घ्यायचं नाही तुझ्याकडनं. का बरं? तू गरीब आहे. गरीब म्हणजे त्याची डेफिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल ओल्ड रिजिम प्रमाणे 5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल किंवा न्यू रिजिम प्रमाणे 12 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तुम्हाला, तुम्ही गरीब आहे ना, काही टेन्शन नाही रे भाऊ, 0 टॅक्स, काही लोड घेऊ नको, तुझ्याकडनं काय आम्ही टॅक्स घेणार नाही. पण जर तुम्ही ते लिमिट क्रॉस करत असाल तर इट डिपेंड्स की तुमचं इन्कम किती आहे. फॉर एक्झाम्पल मुलांना त्याचे इन्कम टॅक्सचे काही स्लॅब असतात. ठीक आहे ना, इन्कम टॅक्सचे काही स्लॅब असतात. स्लॅब मध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा 12 लाखापर्यंत टॅक्स 0 आहे सपोज, 15 लाखापर्यंत टॅक्स तुमचं इन्कम असेल तर 10% टॅक्स, 15 पासून सपोज एक एक्झाम्पल सांगतोय मी, जस्ट 20 लाख पर्यंत इन्कम असेल तर 20% टॅक्स, 20च्या वरती असेल तर 30% टॅक्स. सांगायचा अर्थ काय की जसं जसं इन्कमची लेवल वाढते तसं तसं टॅक्सचा रेट वाढत जातो. टॅक्सचा रेट त्या हिशोबाने कॅल्क्युलेट केला जातो की इन्कम टॅक्सची जेवढी हायर लेवल, टॅक्स रेट तेवढा हायर, याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. इंडियामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहे. मुलांना फक्त इन्कम टॅक्सच्या बाबतीत आहे, जीएसटी मध्ये तसं काही नाही आहे. जीएसटीला एक रेट तर एकच रेट, एखाद्या गोष्टीवर 5% जीएसटी तर 5% जीएसटी. मग ती वस्तू अंबानी घेऊ का नॉर्मल इन्सान घेऊ, सगळ्यांना सेमच टॅक्स राहणार आहे. त्याच्यात तसं डिफरन्स नाहीये. त्याच्यावर प्रोडक्ट बेस्ड टॅक्स आहे, याच्यावर इन्कम बेस्ड टॅक्स आहे. सो हायर द इन्कम हायर विल बी द टॅक्स रेट, त्याला म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. ठीक आहे. नेक्स्ट मुलांना सगळे जागे आहेत ना इथपर्यंत? एव्हरीवन. आता छोटे छोटे कन्सेप्ट बघून आपण स्टार्ट करणार आहोत. येस, इन्कम टॅक्स आहे, थोडासा स्टार्टिंगलाच थेरोटिकल पार्ट स्टार्ट झाला आहे. सो जस्ट ब्रेक ऑफ 30 सेकंड्स. ओके. हां स्टुडंट्स, समजा हे लेक्चर बघणारे नवीन स्टुडंट असतील, युट्यूबवर समजा फर्स्ट टाइम बघताय, ज्यांना माहित नाही डेप्युटी मॅनेजरचं पहिलं लेक्चर बघताय पण डेप्युटी मॅनेजरच्या बॅचबद्दल इन्फॉर्मेशनच नाही आहे, तर मुलांना तुम्हाला जर सांगायला शॉर्टमध्ये सांगतो, डेप्युटी मॅनेजरच्या बॅचमध्ये जवळपास 75 आवर्स महाभारतचे, रामबाणचे म्हणजे क्रॅश कोर्स टाईप फास्ट रिव्हिजन असते, त्याचे 27 आवर्स प्लस हायर लेवल लँग्वेज, जसं आता डेप्युटी मॅनेजरचा स्पेशल कोर्स लेक्चर झालं आहे, असे 27 आवर्सचे लेक्चर, असे जवळपास 129 आवर्सचे लेक्चर झाले. प्लस ते 5 टेस्ट फुल लेंथ टेस्टचं एक्सप्लेनेशन राहणार आहे, ते पण तुम्ही 2-3 तास पकडूनच घ्या 5 मिळून. ठीक आहे. ते 3 तासाचे लेक्चर वेगळे, 61 चॅप्टर वाईज टेस्ट, 5 फुल लेंथ टेस्ट, त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरच्या सेपरेट नोट्स, डेप्युटी मॅनेजरसाठी जे हायर टॉपिक आपण घेणार आहोत त्याच्या सेपरेट नोट्स, हे सर्व एका याच्यात भेटणार आहे. कसं जॉईन करायचं सर? मुलांनो, डाउनलोड करा आमचा ॲप ज्याचं नाव आहे KKCA. प्ले स्टोर बघा, एकदम सिंपल फंड आहे, फटकन एक्सप्लेन करतो. बघा, जे अँड्रॉइड युजर्स आहेत, तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोरवर जायचं आहे. ठीक आहे. प्ले स्टोरवर जाऊन टाईप करायचं आहे KKCA. पहिलं ॲप आपलंच येईल, लगेच फोटो वगैरे दिसेल, समजून जाईल ते आपलंच ॲप आहे. ठीक आहे ना. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जस्ट मोबाईल नंबर त्याच्यात टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला सेक्शन विचारले जातील की कोणतं सेक्शन सिलेक्ट करायचं आहे. तर मुलांना पहिलंच सेक्शन तुम्हाला त्याच्यात दिसेल स्पर्धा परीक्षा. ठीक आहे ना. स्पर्धा परीक्षेचं पहिलंच फोल्डर दिसेल महाट्रान्सको वगैरे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्हवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. याच्यावर क्लिक करून सेव्ह करणार. ते झाल्यानंतर मुलांना तुम्हाला ते ओपन झाल्यावर तिथे स्क्रोल केल्यावर खाली पण कोर्सेस दिसतील तुम्हाला, किंवा सिंपल एक पेड कोर्सेस नावाची एक टाईल आहे, म्हणजे समोरच तुम्हाला ऑप्शन दिसेल पोस्टर बॅनरच्या खाली, बॅनरच्या जस्ट खाली पेड कोर्सेस दिसतील. त्या पेड कोर्सेसवर गेल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यावर ते ओपन होईल. तर त्याच्यामध्ये महाट्रान्सको नावाचा एक फोल्डर आहे. ठीक आहे. टॉपलाच आहे मुलांना, लगेच दिसेल तुम्हाला. आणि एकदा त्या महाट्रान्सकोच्या फोल्डरवर क्लिक केलं का त्याच्यात सर्व कोर्सेस तुमच्या समोर येतील. आता फॉर एक्झाम्पल डेप्युटी मॅनेजरचा कोर्स मला जॉईन करायचा आहे, त्याच्यात क्लिअरली दिसेल तुम्हाला की डेप्युटी मॅनेजरचा कोर्स जो आहे तो म्हणजे महाट्रान्सको डेप्युटी मॅनेजर पोस्ट.
मग तिथे जाणार, तिथे एक दोन मिनिटाचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे ते बघू शकतात. त्यातल्या त्यात कंटेंटमध्ये जाऊन तुम्हाला काही फ्री लेक्चर दिलेले आहेत, फ्री नोट्स दिलेले आहेत, ते तुम्ही ॲक्सेस करून बघू शकता. जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला खाली बाय नाववर क्लिक करायचं आहे. बाय नाववर क्लिक करणार आणि डायरेक्टली तुम्ही तुमच्या फोनपे, जीपे, नेट बँकिंग वगैरेसाठी पेमेंट गेटवे ओपन होणार. सो तुम्ही ज्या पण फॉर्मॅटमध्ये पेमेंट करू इच्छिता तसं पेमेंट करू शकता. डायरेक्टली कोर्स इमिजिएटली ॲक्टिवेट होऊन जाईल आणि तेव्हापासून तुम्हाला लेक्चर बघणं ॲक्सेसिबल होऊन जाईल पुढच्या मिनिटापासून. ठीक आहे, मुलांना खूप सिम्पल प्रोसेस आहे, तर हे तुम्ही करू शकता इझिली. ठीक आहे. नेक्स्ट काही वेळेत मी तुम्हाला ॲपलची प्रोसेस पण सांगून देईल. लगेच सांगून देऊ का ॲपलची प्रोसेस पण? येस शोभनचं चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करू शकतात. येस मुलांना चला ॲपलचं पण एक मिनिटात सांगतो. काय बऱ्याच मुलांनी विचारलं आतापर्यंत ॲपलचं काय करायचं. मुलांना आपली एक वेबसाईट आहे web.kkcaedu.in. ठीक आहे, web.kkcaedu.in. web.kkcaedu.in. ठीक आहे, हे प्रेस केल्यावर ही वेबसाईट ओपन झाली तुमच्या समोर. आता याच्यात तुम्हाला बघा वरती ऑप्शन दिसत असेल साइन अप आणि लॉग इन, बरोबर. तर तुम्हाला साइन अपवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या डिटेल्स टाकायचे आहे, मोबाईल नंबर, OTP, बेसिक डिटेल्स, नाव, नंबर, मेल ID वगैरे टाकायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला ॲपल मोबाईलमध्ये तुमच्या iOS म्हणजेच ॲपल मोबाईलमध्ये ॲप स्टोअरमध्ये टाईप करायचं आहे माय कोचिंग बाय ॲपेक्स. माय कोचिंग. ठीक आहे, येलो कलरचा असा लोगो आहे, बुक ओपन दिसेल तुम्हाला, माय कोचिंग बाय ॲपेक्स. आणि ते केल्यानंतर तुम्हाला ORG कोड टाकायचा आहे 76701118 आणि त्याच्यात तुम्ही जो पासवर्ड साइनअप करताना, आता साइनअप याच्या आधी केलं ना वेबसाईटवर, त्याच्यात समजा तुम्ही काही हे टाकला असेल, मोबाईल नंबर OTP, पासवर्ड टाकला असेल मोबाईल नंबर तर टाकलाच असेल आणि पासवर्ड असेल समजा 123456 से फॉर एक्झाम्पल, तोच तुम्हाला पासवर्ड तिथे टाकायचा आहे. मोबाईल ॲपमध्ये तुम्ही लॉग इन होऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इझिली दिसेल पेड कोर्सेसमध्ये महाट्रान्सको वगैरे तुम्हाला भेटेल सर्व. ठीक आहे. येस ऑनलाईनवाले क्लिअर आहे, जे लाईव्ह मध्ये जॉईन झाले, आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. ठीक आहे. येस नेक्स्ट स्टुडंट्स, आता इन्कम टॅक्सचा कन्सेप्ट बघूया. सो स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट ऑफ इन्कम. इन्कम टॅक्स इज टॅक्स ऑन इन्कम. वाव, इन्कमवर जो टॅक्स लागतो त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. जबरदस्त. द टर्म इन्कम इज इन्क्लुझिव्ह अँड नो एक्सक्लुझिव्ह. बरोबर, इन्कम म्हणजे इन्कम ही इन्क्लुझिव्ह कन्सेप्ट आहे, एक्सक्लुझिव्ह नाहीये. म्हणजे नेमकं काय सर इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह म्हणजे असं नेमकं म्हणायचं काय तुम्हाला बाबा? पहिलेच ते एक तर इंग्लिशमध्ये इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह काय आहे. मुलांना इन्कम ही कन्सेप्ट जी आहे ना, तर त्यांनी एक ओपन एंडेड कन्सेप्ट ठेवलेली. म्हणजे काय तर भविष्यात जाऊन कोणताही नवीन इन्कमचा सोर्स आला ना, तर त्यांना सांगायची गरज नाही की हे बी इन्कम याच्यात येतं, ते या कॅटेगरीमध्ये कुठे ना कुठे फिट होऊनच जाईल ऑटोमॅटिक. म्हणजे एक्झाम्पल सांगायचा अर्थ मुलांना, आता इन्कम टॅक्स ऍक्ट 1961चा आहे. समजा त्यांनी तेव्हा सांगितलं असतं बिझनेस पासून इन्कम कमवला किंवा समजा शेतीपासून इन्कम वगैरे कमवला तर ते इन्कम टॅक्स मध्ये येईल. ठीक आहे, टॅक्स नव्हता त्याच्यावर, इन्कम टॅक्सवर शेती उत्पन्नावर कधीच टॅक्स नव्हता, आता नाहीच आहे टॅक्स. पण एक सांगायचा अर्थ असा, समजा त्यांनी असे नाव दिले असते ना की या 10 नाव आहेत आणि हे 10 नावाचे जे इन्कम आहेत ते याच्यावर टॅक्स लागेल, तर त्यांना खूप अवघड झालं असतं. का बरं? प्रत्येक वेळेला नवीन इन्कमचा सोर्स आला का ते ऍड करावं लागलं असतं. राईट. आता फॉर एक्झाम्पल क्रिप्टोकरन्सी आधी नव्हतं, मग आता 1961 मध्ये जर क्रिप्टोकरन्सी नव्हतं तर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 क्रिप्टोकरन्सी नाव मेन्शन नसेल, मग आज त्याच्यावर टॅक्स लागेल का नाही लागणार? कारण फायनान्स ऍक्ट जरी दरवर्षी येतो पण फायनान्स ऍक्टला लिमिटेशन असतं, सर्व गोष्टी फायनान्स ऍक्ट मध्ये चेंज होऊ शकत नाही. मग आता करायचं काय? म्हणून त्यांनी इन्कमची जी डेफिनेशन दिली ती इन्क्लुझिव्ह दिली, एक्सक्लुझिव्ह नाहीये. म्हणजे त्यांनी असे काही हेड दिलेले आपल्याला इन्कमचे, त्या हेडमध्ये कोणतंही इन्कम आलं तरी ते या हेडमध्ये कुठे ना कुठे बसणारच आहे. सो लेट्स सी, बघूया कसं काय आहे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्हचा विषय. सो इन्कम शाल नॉट इन्क्लूड ओनली द आयटम विच आर स्पेसिफिकली मेन्शन बट ऑल्सो इन्कम विच कॅन प्रॉपरली बी इंटरप्रिटेड. म्हणजेच काय, स्पेसिफिकली जे मेन्शन केलेले आहे की हेच इन्कम टॅक्स मध्ये येतं असं नाही, हेच इन्कमच्या डेफिनेशन मध्ये येतं असं नसून, तर त्यांनी आपल्याला मिनिंग सांगितलेलं आहे काय येतं ते आपल्याला इंटरप्रिट करायचंय प्रॉपरली आणि ते ठरवायचंय की इन्कम कुठे येणार. तर मुलांना इन्कम टॅक्स मध्ये 5 हेड असतात. सर्वात आधी इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरी भेटली मुलांना, आपण जर कुठे जॉब करत असो आपल्याला सॅलरी भेटते, डेफिनेटली तुम्हाला पण सॅलरी पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी ₹1,00,000 सॅलरी पाहिजे पहिल्या महिन्यापासून. म्हणूनच तर हा लेक्चर अटेंड करतोय सर आम्ही. डेप्युटी मॅनेजर बनायचंय आणि जबरदस्त पैसा म्हणजे व्हाईट इन्कम, जबरदस्त रिस्पेक्ट प्लस इन्कम कमवायची आहे.
त्याच्यामुळेच तर ही मेहनत चालली सर. इन्कम फ्रॉम सॅलरी आशा करतो मुलांना 100% तुम्ही बघा युट्यूबवर लेक्चर बघत आहात. बघणारा प्रत्येक जण जॉईन करणार नाहीये मला माहिती आहे, किंवा कुठेही करणार नाही, दुसरीकडे करेल, कुठेही काही करा. मी 100% आशा करतो मुलांना जर तुम्ही लेक्चर बघत असाल तर तुम्ही जर खरंच मेहनत कराल, शिद्दत डेडिकेशन जर असेल, तुम्ही खरंच मेहनत कराल तर 100% तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरी लवकरच स्टार्ट झाली पाहिजे अशी आशा व्यक्त करतो. दुसरं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मुलांना आपण जर घर रेंटवर दिलं, रेंटल इन्कम जर आपल्याला भेटला, प्रॉपर्टी रेंटवर देऊन जर रेंटल इन्कम भेटला तर त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट पुढे, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. समजा तुम्ही एखाद्या बिझनेस मध्ये असाल. ठीक आहे. आता बिझनेस मध्ये समजा आपण ट्रेडर असतो ना, बिझनेस म्हणजे खरेदी विक्री करणं, तर त्याच्यात जो इन्कम झाला तर तो इन्कम फ्रॉम याच्यात येतो. आणि त्यातल्या त्यात प्रोफेशन, डॉक्टर, लॉयर, टीचर, आर्किटेक्ट, इंटेरियर, चार्टर्ड अकाउंटंट. सो वी ऑल आर प्रोफेशनल पर्सन्स. प्रोफेशनल पर्सन जे आहेत त्यांना जी इन्कम जनरेट झाली ते पण या सोर्स मध्ये येतं, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. ऍक्च्युअली त्याला पीजीबीपी म्हणतात, प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. ठीक आहे. नेक्स्ट, कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय तर आपण जर एखादी ऍसेट विकली, समजा कॅपिटल ऍसेट एखादी विकली, गाडी, मशिनरी, फ्रीज, वॉशिंग मशीन, प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी, लँड, जर अशी काहीतरी भल्यापैकी मोठी कॅपिटल ऍसेट त्याला म्हणतात. ऍक्च्युअली त्याची डेफिनेशन वगैरे बघणार आहोत आपण. तर कॅपिटल ऍसेट आपण एखाद्याला ट्रान्सफर केली, त्याच्यातून आपल्याला गेन झाला, त्याला म्हणतात कॅपिटल गेन. आणि लास्ट आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्स. इन्कम टॅक्स वाल्यांना माहिती होतं की तुम्ही त्यांना टोपी घालणार आणि असा इन्कम शोधून काढणार की ते कुठेच बसत नाही, म्हणून त्यांनी स्वतः टोपी आधीच काढून ठेवली आणि सांगितलं आम्ही आम्हाला टोपी घालू शकत नाही. म्हणजेच काय, जर असा कोणता इन्कमचा सोर्स असेल जो सॅलरी, एचपी, पीजीबीपी, कॅपिटल गेन. सॅलरी म्हणजे सॅलरी माहितीच आहे, एचपी बोलतो हाऊस प्रॉपर्टी, पीजीबीपी बोलतो प्रॉफिट अँड गेन्स फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, आणि नेक्स्ट सीजी बोलतो कॅपिटल गेन. हे चारही मध्ये जी इन्कम कव्हर होत नाही ती इन्कम फ्रॉम अदर सोर्स मध्ये येते. याला म्हणतात इन्क्लुझिव्ह कन्सेप्ट. इन्क्लुझिव्ह म्हणजे ते खेळलेच नाही त्या कॉम्प्लिकेशन मध्ये, त्यांनी अवघड केलंच नाही की एवढे नावं देऊन इन्कम टॅक्स मध्ये येतात. नाही 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 नाही, हे 5 हेड आहेत, हे 4 स्पेसिफिक हेड आहे की याच्यात काय येतं त्याच्यात काय येतं, आणि जे 4 मध्ये बसत नाही ते अदर सोर्स मध्ये टाकून द्या, ते पण टॅक्स आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे कुठून सुटायचा प्रयत्न करू नका, इन्कम टॅक्स भरायचाच आहे तुम्हाला. मुलांना जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की तुमच्याकडे एवढा आज इन्कम आहे की तुम्हाला इन्कम टॅक्स लागतोय. दॅट इज द ड्रीम ऑफ बिलियन ऑफ द पीपल. खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्ही एवढं कमवत असाल तर. ठीक आहे. येस, ऑनलाईन वाले ऑडिओ व्हिडिओ एकदा कन्फर्मेशन द्या परत. येस, पुढे बघा मुलांना, पर्सन. आता पर्सनची डेफिनेशन बघूया मुलांना. आपण नवीन नवीन कन्सेप्ट बघतोय ना, तर एक कन्सेप्ट आपण बघितली, कोणती, कन्सेप्ट ऑफ इन्कम. इन्कम मध्ये काय येतं, सॅलरी, एचपी, पीजीबीपी, कॅपिटल गेन, अदर सोर्सेस, हे सर्व येतात. हे आपण ट्रेलर पाहिलं रे पोरांनो, ट्रेलर बी नाही, टीजर पाहतोय आपण, टीजर. ठीक आहे ना, हा फक्त काय आहे, टीजर. याच्यानंतर ट्रेलर, ट्रेलर नंतर पिक्चर देखेंगे ना मेरी भाई, अभी मजा आएंगे ना भिडू. त्याच्यात तर खूप काही शिकणार आहोत आपण, डिटेल मध्ये 5चे 5 आपण डिटेल मध्ये घुसून बघणार आहे. आता जस्ट ट्रेलर चालू आहे. ठीक आहे. नेक्स्ट, पर्सन. पर्सन म्हणजे काय तर मुलांना, ज्याच्या इन्कम टॅक्स इज लेव्ही ऑन द इन्कम ऑफ पर्सन. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्स मध्ये आपण बघितलं टॅक्सचं बर्डन दुसऱ्यावर शिफ्ट होऊ शकत नाही. मग टॅक्स कोणाकडनं घेतला जातो, पर्सन कडनं. जो ऍक्च्युअली इन्कम कमवतोय त्याच्याकडनंच टॅक्स वसूल केला जातो, पण पर्सन कडनं घेतला जातो. तर पर्सन म्हणजे नेमकं कोण. सर्वात आधी पर्सन मध्ये येतं इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण सर्व नॅचरल पर्सन, वी ऑल आर ह्युमन बिंग्स. ठीक आहे. मग समजा आपण मेल असो, फिमेल असो, मोठं मायनर असो, मेजर असो, आपल्या एज म्हणजे 18+ असो किंवा 18 पेक्षा लेस असो, मुलांना प्रत्येकाला इन्कम टॅक्स लागतो. काय मजाक करता सर, लहान मुलांना काही टॅक्स लागतो का, काय वाटतं ऑनलाईन वाले तुम्हाला. चाइल्ड 18 पेक्षा कमी एज आहे, व्हॉट डू यू थिंक, इन्कम टॅक्स लागत असेल का नाही लागत असेल. जर युट्यूब लाईव्ह वर बघताय तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही केल्यावर मला पैसे नाही भेटणार, काही त्याच्याने काही वाढणार नाही, काही खूप बेनिफिट नाही होणार आहे. एवढंच मला समजेल की लेक्चर तुम्ही बघताना इथपर्यंत पोहोचले होते या मिनिटापर्यंत. कारण क्लिक करून सोडून देणारे पण भरपूर जनता आहे आपल्याकडे, पण जे डेडिकेटेडली बघतायत 55व्या मिनिटांपर्यंत लेक्चर बघत आहेत आणि जर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय केला तर मी समजून घेईल की तुमचं खरंच डेडिकेशन होतं. ठीक आहे. तेवढं शिद्दतीने तुम्ही लेक्चर बघत होते, एवढं मला तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील म्हणून सांगतो. फक्त एक रिप्लाय करू शकतात. सो स्टुडंट्स,
क्वेश्चन काय होता माझा, मायनरला टॅक्स लागतो का? आन्सर इज येस, मायनर ऑल्सो हॅव टू पे द टॅक्सेस. सर आम्ही तर ऐकलंय ते मायनरचं इन्कम त्या पॅरेंट्सच्या याच्यात ऍड करताना त्याला लागत नाही. जानने के लिए देखते रहिए अगला एपिसोड. ठीक आहे, त्याच्यात आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका. नेक्स्ट HUF. हा नॅचरल पर्सन तर झालं, मायनर मेजर वगैरे सर्वच. इव्हन लुनाटिक, गजनी व्हायला गजनी शॉर्ट टर्म मेमरीला 15 मिनिटात विसरून जातो तरी त्याला टॅक्स लागतो. ठीक आहे. नेक्स्ट HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली. म्हणजेच काय, मुलांना नावातच आहे हिंदू फॅमिली आहे. अनडिवायडेड म्हणजे ज्यांच्या वाट्या पडलेल्या नाहीये. कशाला फोडायचे ना लोकांचे घर. जॉईंट फॅमिली चांगली गोष्ट आहे ना. सो इट मीन्स अ फॅमिली विच कन्सिस्ट ऑफ ऑल द पर्सन. याच्यात कोणते पर्सन आहेत? लिनियरली डिसेंडंट. ओ माय गॉड, काय काय शब्द वापरतात, काय काय लिहितात, घाबरतच नाही राव. लिनियरली डिसेंडंट फ्रॉम कॉमन एन्सिस्टर. बापरे, इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई? क्योंकि ऐसी लैंग्वेज उसकी कि हम तो घाबरिच गए ना डायरेक्ट. क्या बोलने का थर थर हो गया हमारा. सो फॅमिली, हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे काय? फॅमिली ज्याच्यात लिनियरली डिसेंडंट. मुलांनो, लिनियरली डिसेंडंट म्हणजे पिढी टू पिढी जे लोक असतात त्यांना लिनियरली डिसेंडंट म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा की आधी आपले पंजोबा होते फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. पंजोबांनंतर पुढे कोण आलं? आजोबा. ठीक आहे. आजोबांनंतर आपले वडील, त्याच्यानंतर आपण, आपल्यानंतर आपले कार्टे, त्याच्यानंतर नातूपंतू जंतू. राईट. सो स्टुडंट्स, पॉइंट इज याला म्हणतात लिनियरली डिसेंडंट. ते लाईनची जी पिढी पिढी चालू असते ते. म्हणजे आता मी आला म्हणजे बाय डिफॉल्ट माझा भाऊ पण आला, माझी बहीण पण आली ना त्याच्यात, तेवढंच भावना समजून घ्या. आता लिनियर डिसेंडंट. आणि कुठले लिनियर डिसेंडंट आहे? फ्रॉम अ कॉमन अँसेस्टर. अँसेस्टर म्हणजे काय? पूर्वज. ज्यांचे कॉमन पूर्वज आहेत. एक कॉमन पॉईंट पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगितलं ना की पडदादाजी म्हणजे ग्रेट ग्रँड पॅरेंट्स, वडिलांचे आजोबा. सो ते कॉमन फॅक्टर आहे ना, तर तिथून आलेली पूर्णची पूर्ण फॅमिली ही जॉईंट इन द फॅमिलीचा पार्ट असेल, इन्क्लुडिंग देअर वाईव्स. वाईव्स म्हणजे त्यांना असं नाही तुम्ही भरपूर लग्न करा असं. म्हणजे फॅमिलीमध्ये समजा 4 मेल आहे, 4 लग्न केलं तर 4 बायका झाल्या ना, असं त्या हिशोबाने बोलले ते वाईव्स. नाही तर तुम्ही म्हणाल सर बाबू हे सुद्धा म्हणता इन्कम टॅक्स वाले होऊ द्या खर्च, 1 करा 2 करा लग्न, असं काही नाही मुलांनो. हिंदू रिलिजनमध्ये, हिंदू ऍक्ट प्रमाणे एकच लग्न व्हॅलिड आहे. ठीक आहे ना. सो देअर वाईव्स अँड अनमॅरिड डॉटर्स, अनमॅरिड डॉटर्स असतील त्या सुद्धा हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा पार्ट असतात, त्यांना सुद्धा इन्कम टॅक्स चार्ज केला जातो. नेक्स्ट कंपनी. मुलांना कंपनी असेल, मग इंडियन कंपनी असेल किंवा फॉरेन कंपनी असेल, प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा पब्लिक लिमिटेड असेल, कोणीही असो कंपनी आहे, तर कंपनी सुद्धा पर्सनच्या डेफिनेशन मध्ये येतं. आणि जर पर्सनच्या डेफिनेशन मध्ये आले तर बाय डिफॉल्ट टॅक्स तर लागेलच ना. नेक्स्ट पुढे फर्म. पार्टनरशिप फर्म मे बी रजिस्टर और अनरजिस्टर. मुलांना फर्म, फक्त फर्म शब्द म्हटलं का समजून घ्यायचं पार्टनरशिप फर्म. वेन 2 or more person come together to form a business, त्याला म्हणतो आपण पार्टनरशिप फर्म. ओके. सो बेसिकली पार्टनरशिप फर्म मध्ये पार्टनरशिप फर्मच्या केसमध्ये ती रजिस्टर असेल किंवा अनरजिस्टर असेल तरी सुद्धा ती इन्कम टॅक्स साठी पर्सनच्या डेफिनेशन मध्ये येतं. ठीक आहे. नेक्स्ट AOP, असोसिएशन ऑफ पर्सन. AOP काय हा प्रकार? मुलांना असोसिएशन म्हणजे काय? तर आपण येतो ना काही लोक असोसिएट झालो, एकमेकांशी जॉईन झाले, एकमेकांना हात मिळवले, पण 2 or more पासून जॉईन हँड्स, हात पण मिळवले, सोबत आले कॉमन पर्पज साठी, पैसे कमवण्यासाठी, बट डू नॉट कॉन्स्टिट्यूट पार्टनरशिप. पण त्यांनी पार्टनरशिप बनवली नाही. म्हणजे रिश्ता वही सच नाही. येस मुलांना, म्हणजे आहे सगळं पार्टनरशिप सारखंच, पण रिलेशनला पार्टनरशिप नाव नाही दिलं. आजकाल ते फॅड झालंय, रिलेशनला काय नाव द्यायचं तेच कळत नाही. हे रिश्ता क्या कहलाता है ती कधीची सांगते अक्षरा, पण ते काही कळलंच नाही राव. आता नवीन प्रकार आले, लिव्ह इन. ओ माय गॉड, लिव्ह इन, सो कॉल्ड लिव्ह इन. आम्ही सोबत राहू, जर आम्हाला वाटलं की ओके आहोत आम्ही एकमेकांसोबत, आमचे स्वभाव जुळले तर आम्ही विचार करू लग्नाचा. नाही वाटलं तर मग ओके वी कॅन सेपरेट. कारण काही नव्हतंच, रिलेशनच नव्हतं, फक्त लिव्ह इन मध्ये होतो. हिच्या गावात कुठं चाललंय, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, चला जाऊ द्या, सद्बुद्धी भेटो, तुम्ही असं काही प्रकार करू नका. सो स्टुडंट्स, कॉमन अँसेस्टर पासून
सॉरी फर्म मध्ये होतो आपण असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये, काही लोक एकत्र आलो पण पार्टनरशिप फर्म बनवले नाही, त्याला असोसिएशन ऑफ पर्सन म्हणतात. ठीक आहे, हे सेम पार्टनरशिप फर्म सारखं असतं पण ते फॉर्मच नाही करत फर्म, त्याला एओपी नाव दिलेलं आहे असोसिएशन ऑफ पर्सन. आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स मध्ये काही इंडिव्हिज्युअल्स एकत्र आले आणि त्याला म्हणतात बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, म्हणजे पार्टनरशिप फर्म नाही बनवली. सर इंडिव्हिज्युअल एकत्र आले म्हणजे तेच तर येऊ शकतात ना? अरे नाही मुलांनो, कधी कधी कसं असतं की समजा एओपी आणि बीओआय मधला फरक समजून घ्या. हे जिंदगीत तुम्हाला कोणी फरक सांगितला नसेल किंवा विचारला नसेल किंवा प्रश्न पडला नसेल, कारण एवढं टेक्निकल लेवलचा प्रोफेशनल लेवलचा कधी विचारच केला नाही तर मग प्रश्न येतच नाही पुढचा. ठीक आहे ना मुलांनो? असोसिएशन ऑफ पर्सन मध्ये काय म्हटलं? असोसिएशन ऑफ कोणाचं आहे? पर्सनचं. पर्सन म्हणजे कोण? हे सर्व. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक कंपनी आहे प्लस एक पार्टनरशिप फर्म आहे प्लस एक इंडिव्हिज्युअल आहे, असं सुद्धा कॉम्बिनेशन बनू शकतो. याला सुद्धा असोसिएशन ऑफ पर्सन म्हणणार, कारण पर्सनच सोबत आले ना. कंपनी पर्सन आहे, फर्म एक पर्सन आहे, पार्टनरशिप फर्म, इंडिव्हिज्युअल पण एक पर्सन आहे, ते सोबत आले, त्याला म्हणणार असोसिएशन ऑफ पर्सन. ठीक आहे, पण बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये काय प्रकार आहे की इंडिव्हिज्युअल सोबत आले, याच्यात पार्टनरशिप फर्म कंपनी वगैरे असा प्रकार नाहीये. ठीक आहे. आणि नेक्स्ट इज लास्ट इज लोकल ऑथॉरिटी. तर मुलांना जी म्युन्सिपल कमिटी, म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे, समजा आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पंचायत, ग्रामपंचायत, नगरपालिका, त्याच्यानंतर कॅन्टॉनमेंट बोर्ड वगैरे जे असतात, हे सर्व काय आहेत? लोकल ऑथॉरिटी आहेत. ठीक आहे ना. सो म्युन्सिपल कमिटी, डिस्ट्रिक्ट बोर्ड वगैरे हे सर्व सुद्धा पर्सनच्या डेफिनेशन मध्ये येतात. ठीक आहे. आणि अजून एक पार्ट, ऍक्च्युली तो नेक्स्ट पॉइंट आहे, AJP म्हणजे आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. नावातच आहे आर्टिफिशियल, कृत्रिम, ज्युडिशियल पर्सन म्हणजे थोडक्यात लिगल पर्सन आहे ते. ठीक आहे ना. सो आता हे आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन याचा अर्थ, मुलांना हे कृत्रिमरित्या बनवलेले न्यायिक पर्सन आहे. न्यायिक म्हणजे लिगली बनवलेले, न्याय लिगली बनवू शकतो आपण. आर्टिफिशियली लिगली पर्सन बनवलेले ते म्हणजे काय? एक्झाम्पल बघतो म्हणजे समजेल मुलांना. असं जर कोणी असेल, अगेन इन्कम टॅक्स की सोच देखो तुम, कसं राहतं पोरांनो, जर ते असतं म्हणतात ना, पोलीस म्हणतात आपल्याला चोराच्या अँगलने विचार करावा लागेल तर आपण चोरांना पकडू. मला तर कधी कधी वाटतं काय माहिती, इन्कम टॅक्स बनवताना बी ते चोरी करणारेच बसले असतील टॅक्स बनवायला. काही काही गोष्टी त्यांनी अशा टाकून ठेवलेल्या आहे की म्हणजे तो काय विचार करेल समोरचा, चोरी करायला त्याला सोडायचंच नाही, त्याला पकडूनच घ्यायचं. अजून पण इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये लूपहोल आहेत भरपूर. बट द पॉइंट इज, याच्यात काय म्हटलं त्यांनी, जर असा एखादा पर्सन असेल जो वरच्या 6 कॅटेगरी आपण बघितल्या, अर्धा डझन म्हणजे लोकल ऑथॉरिटीज पकडू ना, हे सर्व ज्या कॅटेगरीज आपण बघितल्या त्या कॅटेगरीमध्ये कुठेच बसत नाही, त्याला म्हणणार AJP म्हणजे आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. ओके. आता याच्यात येतं कोण? एखादं तरी एक्झाम्पल द्या मुलांना. सर एक्झाम्पल इज आयडल्स ऑफ गॉड्स अँड गॉडेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल बालाजी विश्वनाथ, शिर्डी साई संस्थान. मुलांना आता फॉर एक्झाम्पल शिर्डी साईबाबा संस्थान किती करोडो रुपयाचं तिथं देणगी वगैरे येते, बरोबर आहे. मग आता ती देणगी जी येते त्याच्यावर पण टॅक्स पाहिजे, म्हणजे पाहिजे का नाही तो भावनेचा विषय. आता भावनेचा विषय नाहीये, जो रियालिटीचा विषय तो सांगतो तुम्हाला. इन्कम टॅक्स मध्ये त्याच्यावर सुद्धा टॅक्स आहे, त्याच्यावर सुद्धा टॅक्स लागेल. म्हणजे देवाला सोडलं नाही काय भावा, देवाला सोडलं नाही, देवाची दानपेटीला सोडलं नाही, तिथे टॅक्स वसूल केला. तुम्हाला काय सोडणार आहे? तुम्ही ते इंडिव्हिज्युअल आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही टॅक्स भरून वाचून जाल, टॅक्स बिना भरण्याचे. सोडणार नाही ते, तुम्हाला सोडणार नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ते पोरांनो. देवाला सोडलेलं नाही. देणगी, दानपेटी काय, देवाला ज्याच्या नावाने पैसे आले त्यांना काय भेटलं? सोन्याचं मुकुट भेटलं, सिंहासन भेटलं, जे भेटलं भाऊ सगळं भेटू द्या. जय हो शिर्डी साईबाबा संस्थान की जय हो, जय हो बालाजी विश्वनाथ, सगळ्या देवांना जय हो, पण टॅक्स पाहिजे. इनकम टैक्स डिपार्टमेंटचं म्हणणं टैक्स तो लगेगा भाई, हम भगवान को नहीं छोड़ सकते, भगवान को भी टैक्स लगेगा। इसलिए तुम याद रखो, ऊपर वाले को इन्होंने छोड़ा नहीं, तुम नीचे वाले हो, अगर तुम गेम करोगे ये तुम्हारा गेम करके रख देंगे। इसलिए ईमानदारी से टैक्स भरो, और अगर आप ईमानदारी से टैक्स भरने से बचना चाहते हो, मतलब डर लगता है, तो डू कॉन्टैक्ट CA सर, डेफिनेटली वी विल गाइड यू and we will save your taxes। ठीक आहे। चला आता ऍडव्हर्टाइजमेंट झाली पोरांनो, टॉपिक वर येऊ आपण। असेसी मुलांना, असेसी पुढची कन्सेप्ट आहे। असेसी मीन्स पर्सन बाय whom any tax or any other sum of money is payable under income tax act। इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये समजा आपल्याला काही अमाऊंट पेएबल आहे, समजा टॅक्सेस पेएबल असतील किंवा फाईन वगैरे पे करायचा बाकी आहे, इन्कम टॅक्स आपण लेट भरला होता त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरचं व्याज भरायचं बाकी आहे, तो कोणत्याही प्रकारे आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंडर जर पैसे देणं बाकी असेल तर त्याच्यासाठी आपले
डेफिनेशन मध्ये नाव दिले असेसी. ठीक आहे. नेक्स्ट असेसमेंट इयर. असेसमेंट इयर मुलांना लक्षात ठेवा, ज्या वर्षी पैसे आपण कमवतो त्याच्या पुढच्या वर्षी आपण टॅक्सेस पे करतो. ओके. एक्झाम्पल 1 एप्रिल टू, आता इथं थोडं जुने इयर दिलेले आहेत, मी त्याला लगेच लेटेस्ट करून घेतो. हा 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च 2025 हे पूर्ण वर्षभर आपण कमवलं. आता 31 मार्च 25 पर्यंत कमवलं. आता याचा टॅक्स केव्हा भरणार, तर येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजे 25-26 मध्ये, आणि त्यालाच म्हणतात AY, दॅट इज असेसमेंट इयर. असेसमेंट म्हणजे काय, कॅल्क्युलेट करणं, आणि टॅक्स इयर म्हणजे काय, ज्या वर्षी कॅल्क्युलेट केलं जातं. तर फॉर एक्झाम्पल आपण आता जे कमवतोय, आज तुम्ही मला आज फीस दिली, माझी इन्कम जरी आज झाली पण मी लगेच टॅक्स नाही भरणार ना. आता तुम्ही मला आज फीस दिली, आता 31 मार्चला इयर एंड होईल, आणि मग येणारा जो वर्ष राहील तेव्हा मी ती इन्कम दाखवून त्याच्यावर टॅक्स पे करेल. ठीक आहे. त्याला म्हणतात असेसमेंट इयर. सो टोटल इन्कम ऑफ अ पर्सन आणि हिज लायबिलिटी इज असेस्ड इन द असेसमेंट इयर. मुलांना एक पर्सनचं टोटल इन्कम किती होतं आणि त्याच्यावर टॅक्स किती आला हे असेसमेंट इयर मध्येच कॅल्क्युलेट केलं जातं. कारण मुलांना त्याचं लॉजिकल रिझन मी तुम्हाला बोललो पण होतो, 31 मार्चला रात्री 11:59 मी कोर्स विकला गेला तेव्हा सुद्धा माझी इन्कम झाली. तर मला सांगायचा अर्थ काय, तर 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला माहितच नव्हतं एक्झॅक्टली आपल्याला पूर्ण वर्षाची इन्कम किती आहे, आणि त्यातल्या त्यात मी असं क्लासला सुट्टी देऊन आपण इन्कम कॅल्क्युलेट करत बसू असं पॉसिबल नाहीये. म्हणून इन्कम टॅक्सने आपल्याला भरपूर टाइम दिलेला आहे. काही टेन्शन नाही, वर्षभर पैसे कमवा, वर्ष संपल्यानंतर निवांत बसा आणि मग टॅक्स कॅल्क्युलेट करा. त्या पुढच्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणतात, आणि ज्या वर्षात पैसे आपण कमवले त्याला प्रिव्हियस इयर म्हणतात. ठीक आहे. मुलांना असेसमेंट इयरला त्यांनी नाव काय काय दिलेले बघा. नाव असेसमेंट इयरला टॅक्स इयर, का बरं त्या वर्षी टॅक्स भरतो. गव्हर्नमेंट इयर, गव्हर्नमेंटलाच टॅक्स पे करतो. फायनान्शियल इयर किंवा फिस्कल इयर असे वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आणि प्रिव्हियस इयर जे आहे इट मीन्स फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग असेसमेंट इयर. फायनान्शियल इयर इमिजिएटली प्रिसिडिंग फायनान्शियल इयर. आता मी म्हणतो भाऊ तू माझ्या पुढे उभा आहे, म्हणजे तू काय म्हणतो, सर तुम्ही माझ्या मागे उभे आहात, कळलं ना. मी म्हणतो नेक्स्ट इयरला भाऊ तू असेसमेंट इयर आहे, पुढचं वर्ष म्हणतो भाऊ तू माझ्या मागे तू प्रिव्हियस इयर आहे. तर ज्या वर्षात कमवलं त्याला प्रिव्हियस इयर किंवा अर्निंग इयर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. ज्या वर्षी कमवलं त्याच्या पुढच्या वर्षी टॅक्सेस पे करणार, त्याच्यासाठी ते असेसमेंट इयर आहे. म्हणजे खरं सांगू तर प्रत्येक वर्ष डबल रोल प्ले करतो. डबल रोल कसं काय, आता मी ह्या वर्षी इन्कम कमवतोय पण मग मागच्या वर्षी जे कमवलं त्याचा टॅक्स पण तर या वर्षी भरला, तर मागच्यासाठी मी असेसमेंट इयर होतो आणि आता माझ्यासाठी मी प्रिव्हियस इयर मध्ये आहे करंटली. ठीक आहे. आणि आताच्या प्रिव्हियस इयर साठी पुढचं वर्ष आहे माझ्यासाठी असेसमेंट इयर राहील, पण जेव्हा मी पुढच्या वर्षात एंट्री करेल माझ्यासाठी तेच प्रिव्हियस इयर बनून जाईल. आशा करतो हे सगळं गोल 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 कळलं असेल. नेक्स्ट ऍग्रिकल्चर इन्कम. मेरे भाई शेती करा, शेती कृषी, कृषी प्रधान देश आणि कृषी करणारे आपले राजा, आणि ह्या राजांना टॅक्स माफ केलेला आहे. मुलांनो 1974-75 पासून ऍग्रिकल्चर इन्कम टॅक्स इज टोटली एक्झेम्प्ट फ्रॉम द लायबिलिटी ऑफ इन्कम टॅक्स. शेतीवर करोड रुपये कमवा, छाती ठोकून सांगा शेती आमची 50 एकर कमवले मी 5 करोड, काय करून घ्याल, काहीच नाही करणार भावा, टॅक्स 0. नो टॅक्स ॲट ऑल, नो टॅक्स ॲट ऑल. का बरं, शेती उत्पन्नाला इंडियामध्ये टॅक्स नाही. जबरदस्त. ओके. नेक्स्ट आता ऍग्रिकल्चर इन्कम म्हणजे काय ते पण समजून घ्या. तर ऍग्रिकल्चर इन्कम म्हणजे रेंट ऑर रेव्हेन्यू डिराइव्ह फ्रॉम द लँड विच इज सिच्युएटेड इन इंडिया. लँड इंडियामध्ये सिच्युएटेड आहे, तुम्ही त्याच्यावर शेती करत आहात, एक तर तुम्ही स्वतः शेती करत आहात किंवा तुम्ही शेती चालवायला जरी दिली असेल तरी सुद्धा ती ऍग्रिकल्चर इन्कम मध्ये येतं. पण शेतीवर जर तुम्ही दुसरं काही पर्पजचं काम करत असाल शेती व्यतिरिक्त तर ते ऍग्रिकल्चर इन्कम मध्ये येत नाही. तर आता शेतीत दुसरं काय करणार आहे ना. फॉर एक्झाम्पल शेती आहे आणि तिथं मी काय विचार केला, गावात कुठेच क्रिकेटचं टर्फ नाही, आपण टर्फ चालू करू, टर्फचे पैसे भेटले, ते ऍग्रिकल्चर इन्कम आहे का, आन्सर इज नो, त्याच्यावर टॅक्स लागेल. सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झम्प्टेड इन्कम. मुलांनो एक्झम्प्ट म्हणजे काय, एक्झम्प्ट म्हणजे अशी इन्कम असते ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. सो एक्झम्प्टेड इन्कम इज दॅट इन्कम ऑन विच इन्कम टॅक्स इज नॉट चार्जेबल. मुलांनो हा वर्ड खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण पुढे आपण इन्कम टॅक्स स्टडी करणार आहोत. थ्रूआउट इन्कम टॅक्स मी बरेच वेळेला एक्झम्प्ट 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 नॉट टॅक्सेबल असे शब्द वापरणार आहे, तेव्हा तुम्हाला हे कळलं पाहिजे की ज्या इन्कमवर टॅक्स लागत नाही त्याला म्हणतात एक्झम्प्ट. ठीक आहे. आता असे कोणते कोणते इन्कम आहे ज्याच्यावर टॅक्स लागत नाही, म्हणजेच ते एक्झम्प्ट आहेत. सो असे कोणते इन्कम आहे ते समजून घेऊ आपण ज्याच्यावर टॅक्स नाही लागत. मुलांनो पहिलं जे इन्कम आहे इज ऍग्रिकल्चर इन्कम. आताच बघितलं आपण सेक्शन 10 मध्ये दिलेलं. मुलांनो लक्षात ठेवा सेक्शन 10 आहेत हे सर्व इन्कम ज्याच्यावर टॅक्स लागत नाही त्याला म्हणतात एक्झम्प्ट इन्कम. एक्झम्प्ट इन्कम कुठे दिलेले आहेत तर सेक्शन 10 मध्ये दिलेले आहेत. कारण मुलांनो काही स्पर्धा परीक्षांमध्ये अक्षरशः सेक्शन सुद्धा विचारलेले होते, त्याच्यामुळे रिस्क नाही घ्यायचं. एक्झम्प्टेड इन्कम सेक्शन 10 लक्षात ठेवा.
ठीक आहे, ॲग्रिकल्चर इन्कमवर टॅक्स नाही आहे. नेक्स्ट, रिसिप्ट बाय मेंबर फ्रॉम हिंदू अनडिवायडेड फॅमिली. मुलांना हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे जॉईंट हिंदू फॅमिलीचा बिझनेस आमचा पिढीजात बिझनेस आहे. फॉर एक्झाम्पल ते असतं ना लिहिलेलं, तुम्ही बघितलं असेल ते 100 वर्षांची परंपरा, 150 वर्षांची परंपरा. आता एवढं 150 वर्ष कोण होतं ना, पिढी तर बदलून गेली, पण तो पिढी जरी बदलली तर बिझनेस कंटिन्यू चालू आहे, कारण तो जॉईंट हिंदू फॅमिलीचा बिझनेस आहे. मुलांना अशा केसमध्ये लक्षात ठेवा, जे मेंबर आहेत या मेंबर्सला जो पण पैसे भेटला त्याच्यावर टॅक्स लागणार नाही, म्हणजेच ही इन्कम एक्झम्प्ट राहणार. ओके, एक्झाम्पल, सर आता जर याच्यावर टॅक्स लागत नाही, सगळे लोक हेच करतील ना, फॅमिली बिझनेस दाखवतील आणि टॅक्सच भरणार नाही. मुलांना तसं नाही आहे. बघा, हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे एक वेगळं अस्तित्व आहे, त्याला JHF सुद्धा म्हणतात, जॉईंट हिंदू फॅमिली. त्याचं अस्तित्व वेगळं आहे आणि घरातले जे मेंबर्स आहेत त्यांचं अस्तित्व वेगळं आहे. म्हणजे समजा बिझनेस जो आहे ना, बिझनेस कोणत्या नावाने, समजा ABC जॉईंट हिंदू फॅमिली, तर ABC जॉईंट हिंदू फॅमिलीला इन्कम झाला ना तर त्याच्यावर ते टॅक्स भरतील, आणि टॅक्स भरल्यानंतर जी इन्कम उरेल ना ती मेंबर्सला डिस्ट्रीब्यूट करतील, म्हणून त्याच्यावर टॅक्स नाही. म्हणजे असं समजू नका की फॅमिली बिझनेसला टॅक्सच लागत नाही. टॅक्स आहे, कोण भरेल, बिझनेसच भरेल, आणि बिझनेस टॅक्स भरल्यावर जे उरेल ते मेंबर्सला वाटतील ना, तर मेंबर्सला जे भेटलं तर ते टॅक्स फ्री आहे, ते एक्झाम्प्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट, शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम पार्टनरशिप फर्म. सेम, पार्टनरशिप फर्मला प्रॉफिट झाला, पार्टनरशिप फर्म टॅक्स पे करेल, टॅक्स पे केल्यानंतर जे उरलं ते पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतील, त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. नेक्स्ट, कॉम्पेन्सेशन ऑन अकाउंट ऑफ लॉस बाय डिझास्टर. मुलांना समजा एखादी आपत्ती आली, होतं ना कधी कधी भूकंप आला, मग ते हे येतात प्रधानमंत्री किंवा मग समजा आपले मुख्यमंत्री वगैरे येतात, ते अनाऊन्स करतात की सरकारकडनं तुम्हाला 10 लाख भेटतील. आता ते 10 लाख भेटले त्याच्यावर टॅक्स नाही, तेवढं बरं केलं त्यांनी, तेवढी तरी माणुसकी ठेवली. इथं माणूस गेलाय, तुम्ही ते पैसे टॅक्स घ्यायला बसले. नेक्स्ट, अलाउन्स ऑर परक्विजिट आउटसाइड इंडिया. समजा आउटसाइड इंडिया तुम्हाला काही अलाउन्स, सूट, काही पैसे भेटले एक्स्ट्रा खर्चासाठी एम्प्लॉयर वगैरे कडनं, तर ते सुद्धा टॅक्स फ्री आहेत, माफ आहे. डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी आहे. अमाउंट रिसीव्ड ऑन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. सो फॉर एक्झाम्पल, माणसाची विकेट पडली, घरच्यांना पैसे भेटले, घरचे एकदम गम मध्ये बुडालेले, भाऊचं 10व 12व 13व सगळं चालू आहे, आणि इन्शुरन्स वाले आले मध्ये तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, तर किती दुःख होईल ना, त्याला किती आणतील लोक. त्याच्यामुळे पहिले सांगितलं इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला टॅक्स नाही आहे. नेक्स्ट, प्रोव्हिडंट फंड नॉट टॅक्सेबल, म्हणजे एक्झम्प्ट आहे. सुकन्या समृद्धी अकाउंट. मुलांना सुकन्या समृद्धी ऐकलं असेल, मुलींसाठी स्कीम आहे की मुली जेव्हा लहान असतात तेव्हा ते पैसे राखायचे, पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा ऑप्शन असतं, थोडे थोडे पैसे टाकत जा. मुलगी जेव्हा मोठी होईल 18, 19, 20, 21 वर्षाची, तेव्हा थोडे थोडे पैसे तुम्हाला त्याच्यातून भेटतील. आय थिंक 19, 20 आणि 21 वर्षाची झाल्यावर पैसे भेटतात. तर याच्यात मुलीसाठी बेटी बचाव बेटी पढाओ त्याच्यासाठी ही स्कीम आहे, तर याच्यावर सुद्धा एक्झम्प्ट आहे, याच्यावर टॅक्स नाही आहे काहीच. एज्युकेशनल स्कॉलरशिप वगैरे भेटली, इट इज एक्झम्प्ट. समजा MPs MLAs म्हणजे देशाचे खरे सेवक जे आहेत, आमदार खासदार, म्हणजे जे स्वतःचा संसार विसरून सर्व तन मन धनाने देशाची सेवा करायला लागतात, असे जे लोक आहेत त्यांना समजा अलावन्स किंवा परक्विजिट वगैरेचं काही भेटलं, म्हणजे एक्स्ट्रा खर्चासाठी जर त्यांना काही भेटले पैसे वगैरे गव्हर्नमेंटकडनं, तर याच्यावर टॅक्स नाही आहे. अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. समजा पुरस्कार असतात ना, अर्जुन पुरस्कार, तुम्हाला पुरस्कार भेटत आहे, पुरस्कार देण्यात येत आहे. ठीक आहे. खेलरत्न पुरस्कार, तर असे खूप सारे प्रकार असतात, पुरस्कार असतात. तर जोही पुरस्कार भेटला असेल तो टॅक्स फ्री आहे, तो एक्झम्प्ट आहे. नेक्स्ट, फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय फॅमिली मेंबर्स ऑफ आर्म फोर्सेस. फॅमिली पेन्शन जे आहे मुलांना, इट इज रिसिव्ड बाय फॅमिली मेंबर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची डेथ झाली, डेथ झाल्यानंतर ते विकेट पडली त्यांची विकेट पडल्यानंतर त्यांच्या घरच्यांना पेन्शन भेटते. ओके, ते गेले त्यांचं नको घरच्यांना टेन्शन, म्हणून ते गेल्यानंतर सुद्धा भेटते पेन्शन. ओ हो, जबरदस्त जबरदस्त, म्हणजे एकदम गमचा माहोल होता त्याच्यात. ही शायरी म्हणजे एकदम टक जबरदस्त, मजा आ गया. सो स्टुडंट्स, फॅमिली पेन्शन भेटली घरच्यांना, नॉट टॅक्सेबल. लोकल ऑथॉरिटीकडून पैसे लोकल ऑथॉरिटीचा इन्कम असेल, सो एखादं ट्रस्ट आहे, KVIC ज्याला म्हणतात, खादी विलेज इंडस्ट्रीज, त्यांना काही इन्कम झालं समजा, किंवा स्वच्छ भारत कोश जो फंड आहे त्यांना इन्कम वगैरे झालं, तर यांना टॅक्स माफ आहे, म्हणून त्यानंतर एक्झम्प्ट. ओके. नेक्स्ट, रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी. मुलांनो, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पुढच्या काही मिनिटात हा पॉईंट मी एक्सप्लेन करतो, आणि हाच आपला आज डायरेक्ट टॉपिकचा एंड करणार आहे. एवढा खूप मोठा कन्सेप्ट आहे, ही समजून घेऊ आपण नेमका हा काय प्रकार आहे ते. रेसिडेन्शियल स्टेटस आणि स्कोप ऑफ टोटल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी. मुलांनो बघा काय दिलंय. इन्कम टॅक्स कशावर डिपेंड असतो मुलांनो.
इन्कम टॅक्स डिपेंड असतो पहिली गोष्ट रेसिडेन्शियल स्टेटसवर, आणि ऑफकोर्स इन्कमवर तर डिपेंड आहेच. इन्कम टॅक्सची लायबिलिटी किती राहील हे कशावर डिपेंड आहे, इन्कमवर तर डिपेंड आहेच, पण ते रेसिडेन्शियल स्टेटसवर सुद्धा डिपेंड आहे की पर्सनचे रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, सो त्याच्यावर ठरतं की त्याला कोणती गोष्ट टॅक्सेबल आहे, कोणती गोष्ट टॅक्सेबल नाही आहे, ते त्याच्यावर ठरतं. ठीक आहे, येस. त्याच्यामुळे रेसिडेन्शियल स्टेटस कॅल्क्युलेट करणं खूप गरजेचं आहे. जर पर्सनचं तुम्हाला जेव्हा माहीत पडेल की एक्झॅक्टली रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे, तेव्हा डेफिनेटली तुम्ही त्याला प्रॉपर टॅक्स लायबिलिटी वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. अदरवाईज टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं सोपं किंवा शक्य नाही. रेसिडेन्शियल स्टेटस माहीत असणं गरजेचं आहे. आता रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये 2 प्रकार असतात, रेसिडेंट इन इंडिया आणि नॉन रेसिडेंट इन इंडिया. ठीक आहे, आता रेसिडेंट इन इंडिया त्याच्यात पण 2 प्रकार असतात, पण जाऊ दे आता एक बघू आधी रेसिडेंट, मग त्याचे सब टाईप बघूया आपण. बघा, एखाद्या व्यक्तीला आपण रेसिडेंट इन इंडिया केव्हा म्हणणार, एकदम सिंपल रूल आहे. जर एखादा व्यक्ती मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजे जे प्रिव्हियस इयर गेलं त्याच्यामध्ये जर 182 डेज ऑर मोर इंडियामध्येच असेल तर ते इंडियाचे रेसिडेंट आहेत. ओके मुलांना, आता बघा आपल्याला असेच रेसिडेन्शियल स्टेटस केव्हाचं चेक करतात, प्रिव्हियस इयरचं. करंटचं कसं चेक करणार ना, आपल्याला माहित नाही ना आपण या वर्षभरात कुठे राहू, कसं राहू. आणि असं पण प्रिव्हियस इयरमध्ये जी इन्कम कमवली त्याचा टॅक्स आता भरायचा आहे ना, म्हणून प्रिव्हियस इयरचंच स्टेटस आपल्याला माहिती पडलं पाहिजे. ठीक आहे, सो मुलांनो आपल्याला प्रिव्हियस इयरसाठी आपण चेक करणार की पर्सन इंडियाचे रेसिडेंट आहे का नाही वगैरे. तर कंडिशन नंबर 1, जर एखादा व्यक्ती प्रिव्हियस इयरमध्ये इंडियामध्ये 182 डेज किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये असेल तर ही इज रेसिडेंट ऑफ इंडिया. काहीच चॅलेंज नाही, पुढचं काही वाचायची गरजच नाही. ठीक आहे, इंडियाचे रेसिडेंट आहे. पण समजा ही कंडिशन फुलफिल नाही झाली तर काय, तर मुलांना कंडिशन जर फुलफिल नाही झाली तर दुसरा पण एक ऑप्शन दिलेला आहे, ही शुड बी इन इंडिया फॉर 60 डेज ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. मागच्या 60 दिवस म्हणजे मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कमीत कमी 60 दिवस तरी ते इंडियामध्ये पाहिजे. ठीक आहे, आणि अँड मुलांना एवढंच नाही आहे, अँड आहे. नाही तर तुम्ही म्हणाल मग फरक काय ना, इथं 182 होतं नाही तर 60 होतं, ते तर क्लॅश होऊन जाईल ना एकमेकांसोबत. सो इथं अँड दिलाय बघा, अँड मध्ये काय आहे, अँड 365 डेज ऑर मोर ड्युरिंग द प्रिव्हियस 4 इयर्स. म्हणजे मागचे 4 वर्ष मिळून कमीत कमी 365 डेज जर ते इंडियामध्ये असतील तर तो पर्सन इंडियाचा रेसिडेंट आहे. ओके, आय रिपीट, पहिली कंडिशन काय चेक करायची, 182 डेज. जर फुलफिल झाली 182 डेज डन आहे तर ते इंडियाचे रेसिडेंट आहे, रेसिडेंट ऑफ इंडिया. पण ते फुलफिल नाही झाली तर कंडिशन नंबर 2 चेक करायची. जर प्रिव्हियस इयरमध्ये 60 डेज इंडियामध्ये होते आणि मागचे 4 वर्ष मिळून 365 डेज पण ते इंडियामध्ये होते, देन ही इज रेसिडेंट ऑफ इंडिया. फॉर एक्झाम्पल मुलांना मी जस्ट एक एक्झाम्पल घेतो. विराट भाऊ कोहली. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल असं समजा एप्रिल टू जून ते होते ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळायला, तिथे टुर्नामेंट होती. सो तिथल्या सिरीजसाठी ते ऑस्ट्रेलियाला गेलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर झालं असं की BCCIने सांगितलं की तिकडून डायरेक्ट तुमचा दौरा शिफ्ट झालेला, म्हणजे तिकडून डायरेक्ट असं ठरलं आहे की न्यूझीलंडमध्ये जायचं आहे. न्यूझीलंडवाले पेटले ते की जिंकू देत नाही इंडियावाले. सो चुकलं इकडे जायचं होतं ना न्यूझीलंड. ठीक आहे, सो जुलैपासून डायरेक्टली ऑक्टोबरपर्यंत न्यूझीलंडमध्ये मॅचेस आहेत. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर ऑक्टोबरला संपला तर नोव्हेंबरला तिथून निघायचं ठरलं न्यूझीलंडहून की चला बा लई झालं, लई दिवस झाले आता घरी जाऊ आपण. नोव्हेंबरमध्ये फायनली ते इंडियामध्ये आले आणि झालं असं की फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिनेच ते इंडियामध्ये राहिले आणि जानेवारीला लगेच पुढची स्टार्ट झालं. जानेवारीमध्ये ते गेले साऊथ आफ्रिकाला आणि मार्चपर्यंत तिथेच होते. ओके, फक्त नोव्हेंबर महिन्याच इथं होता असं पकडू आपण. फक्त नोव्हेंबर महिना इंडियामध्ये होते. हां स्टुडंट्स, आता विराट भाऊ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडिया, साऊथ आफ्रिका सगळं खेळून आले. आता माझा प्रश्न एवढाच आहे की मागच्या वर्षीचं स्टेटस आहे, प्रिव्हियस इयरचे सगळे डिटेल्स आहेत. प्रिव्हियस इयरमध्ये विराट भाऊ इंडियामध्ये किती दिवस होते. सो इंडिया इथं नोव्हेंबरपर्यंत 30 डेज फक्त आणि फक्त 30 डेज इंडियामध्ये होते. म्हणजे 182 डेज वाली कंडिशन फुलफिल होते का, नाही. मग कंडिशन नंबर 2 चेक करा, 60 डेज होते का मागच्या वर्षी, नाही. देन कन्क्लुजन काय माहितीये, विराट भाऊ कोहली इज नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. जर हे खरंच त्यांचं स्टेटस असेल, त्यांच्या डेजचं स्टेटस जर असेल की एवढे दिवस ते या रिस्पेक्टिव्ह कंट्रीज मध्ये होते, तर रिअल मध्ये विराट कोहली हु इज
प्रेझेंटिंग इंडिया थ्रू आउट द वर्ल्ड, इंडियन क्रिकेटर, चॅम्पियन नंबर 1, सगळं ठीक आहे. ही बिकेम नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स. फक्त इन्कम टॅक्स. त्यांना देशातून काढणार, मग त्यांना काय नॅशनॅलिटी वेगळा विषय आहे, सिटिझनशिप वेगळा विषय आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. फक्त आपण इन्कम टॅक्सच्या फायनान्शियल स्टेटस, रेसिडेन्शियल स्टेटस बद्दल बोलतोय, तर ते इंडियाचे नॉन रेसिडेंट बनतील. का बरं? 182 डेज वालाही फुलफिल होत नाही, 60 डेज ते इंडियामध्ये नव्हते. ही बिकेम नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. कळलं? पण ही जी दुसरी कंडिशन आहे 60 डेज वाली, ती सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल नाहीये. सेकंड कंडिशन कोणाला ऍप्लिकेबल नाहीये? सपोज एखादा इंडियाचा सिटीजन आहे किंवा इंडियाचा ओरिजिन आहे पर्सन, तो इंडिया सोडतोय कशासाठी? जॉब पर्पजसाठी, तर त्यांना ती कंडिशन ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे, 60 डेज वाली. किंवा एखादा इंडियाचा सिटीजन आहे आणि ते इंडिया सोडतोय ऍज अ मेंबर ऑफ क्रू ऑन द इंडियन शिप, इंडियाची शिप चालली कुठेतरी, त्याच्यावर ते क्रू मेंबर आहेत, तर त्यांना पण 60 डेज वाली कंडिशन फुलफिल म्हणजे ऍप्लिकेबल नाही. म्हणजेच काय? त्यांना एकच कंडिशन होते 182 दिवसावाली, 60 डेज वाली त्यांना ऍप्लिकेबल नाहीच आहे. आणि इंडियाचा समजा कोणी सिटीजन आहे, ते परत म्हणजे इंडियाचे सिटीजन किंवा इंडियाचे ओरिजिन आहेत आणि ते इंडियामध्ये व्हिजिट करण्यासाठी येत राहतात, सो त्यांना सुद्धा ही कंडिशन ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे मुलांनो, इंडियाचे सिटीजन बद्दल हे दिलेलं आहे पॉइंट. ठीक आहे ना. नेक्स्ट, इंडियाचे ओरिजिन म्हणजे काय मुलांनो? 1947 ला भारताचं स्वातंत्र्य भेटलं, त्याच्या आधी जर तुमचा किंवा तुमच्या पॅरेंट्सचा जन्म झालेला असेल, तुमच्या पॅरेंट्सचा किंवा तुमच्या आजोबांचा जन्म झाला असेल इंडियामध्ये, अनडिवायडेड इंडियामध्ये, 1947च्या आधीच्या इंडियामध्ये, तर तुम्ही इंडियाचे ओरिजिन आहात. ठीक आहे, हा त्याचा अर्थ आहे. मुलांनो परत एकदा रिपीट करतो, 1 मिनिट लक्ष द्या. इंडियाचा रेसिडेंट किंवा राहील एखादा पर्सन जर मागच्या वर्षी 182 डेज किंवा जास्त दिवस इंडियामध्ये असतील तर इंडियाचे रेसिडेंट आहे. जर ती कंडिशन फुलफिल नाही झाली तर दुसरी कंडिशन चेक करा. कंडिशन दुसरी काय आहे की मागच्या वर्षी ते ॲटलिस्ट 60 दिवस इंडियामध्ये पाहिजे. ठीक आहे, मागचे 60 दिवस इंडियामध्ये पाहिजे आणि त्याच्या मागचे 4 वर्ष मिळून कमीत कमी 365 डेज तरी ते इंडियामध्ये पाहिजे. जर हे कंडिशन फुलफिल होत असतील तर ही बिकेम रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि जर कंडिशन दोघंही फुलफिल होत नसतील देन ही बिकेम नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. हां बघा आता पुढे, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट हे थोडं जास्त होऊन जाईल पोरांनो तुमच्यासाठी. चला 1 मिनिटात सांगून देतो. मुलांना समजा आता एखादा पर्सन ठरला की इंडियाचा रेसिडेंट आहे, डन, इंडियाचा रेसिडेंट आहे हे फायनल झालं. आता काय बघायचं आहे, तो इंडियाचा रेसिडेंट जरी असला तर त्याच्यात 2 सब टाईप आहेत. एक आहे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट आणि दुसरा आहे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट. ओके, आता याच्यात काय प्रकार आहे बघा, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. पहिली गोष्ट रेसिडेंट झाला तरच पुढची कंडिशन चेक करायची. आता पुढच्या 2 कंडिशन आहेत बघा. पहिली कंडिशन की ॲटलिस्ट मागच्या 10 वर्षापैकी ॲटलिस्ट 2 इयर्सचे ही शुड बी रेसिडेंट ऑफ इंडिया. मागच्या 10 वर्षापैकी कोणतेही 2 वर्षात ते जर तुम्ही इंडियाचे रेसिडेंट असाल तर तुम्ही रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट बनाल. अँड कंडिशन नंबर 2, मागचे 7 वर्ष मिळून कमीत कमी 730 दिवस तरी तुम्ही इंडियामध्ये पाहिजे, देन यू बिकेम रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, तर मागच्या 10 वर्षापैकी कोणतेही 2 वर्ष तुम्ही इंडियाचे रेसिडेंट पाहिजे आणि मागचे 7 वर्ष मिळून 730 दिवस जरी तुम्ही क्रॉस करत असाल इंडियामधले तर तुम्ही रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट आहात. ठीक आहे, आणि जर या कंडिशन फुलफिल नाही झाल्या तर तुम्ही रेसिडेंट होते बट ऑर्डिनरी नाही. म्हणजे त्या पहिल्या 2 कंडिशन आहे ना, 182 दिवस आणि 60 दिवस, पहिली फुलफिल झाली तर पुढे काहीच बघू नका, डायरेक्ट रेसिडेंट फायनल. ठीक आहे, जर पहिली नाही झाली तर दुसरी बघणार 60 दिवस आणि मागचे 4 वर्ष मिळून 365 डेज. राईट, हे जर सॅटिस्फाईड झालं तर हे बिकेम रेसिडेंट झाले इंडियाचे. ठीक आहे, आता ऑर्डिनरी आहे का नाही त्याच्यासाठी हे कंडिशन आहे की मागच्या 2 वर्षात 10 पैकी 2 वर्षात तरी रेसिडेंट पाहिजे, मागचे 7 वर्ष मिळून 730 दिवस क्रॉस करत असेल ते इंडियामध्ये होते, देन ही बिकेम रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, आणि अदरवाईज नॉन रेसिडेंट. आणि मुलांना येणार आहे ऐकलं असेल ना, जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचे रिलेटिव्ह कोणी फॉरेनला एज्युकेशनसाठी गेलेले आहेत, त्यांचा मुलगा, त्यांना विचारायचं का हो कुठे गेले दादा, अरे ते आता एज्युकेशन झालं का 2 वर्षात येणार आहे. मग 2 वर्षानंतर विचारायचं का हो ते एज्युकेशन झालं का नाही अजून, 2 वर्ष झाले पण तिथे असं आहे की तिथे थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागतं, 1 वर्षाचं ट्रेनिंग, मग ट्रेनिंग झाली का 1 वर्षानंतर येणार आहे. ठीक आहे,
मग 1 वर्षानंतर त्यांना विचारायला गेलो, का आले का मुलं? नाही, ते काय झालं त्यांना आहे ना, तिथे जॉब लागला एज्युकेशन घेता घेता. मग एक 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का, मग 2-3 वर्षात ते येणार आहे. मग 2-3 वर्षानंतर परत गेलो, म्हटलं काय झालं? म्हणे नाही, ते अजून ते सेटलमेंट त्यांना त्यात अजून थोडं थांबलं, ग्रीन कार्ड भेटून जाणार आहे, ते झाल्यानंतर ते येणार आहे. कसले येणार आहे? हे म्हातारे होणार आहे, ते येणार नाही. त्याच्यामुळे असा जॉब घ्या महा ट्रान्सको सारखा की तुम्ही जवळपासच राहणार, आई बाबाच्या कुठं लांब जायचं आणि फॉरेनमध्ये. भाऊ त्यांनी फोन केल्यावर आपल्याला पोहोचता आला पाहिजे. ठीक आहे. सो मी तर म्हणतो फोन केल्याची गरजच नको पडायला. शक्य असल्यास आपल्याला जर त्यांच्या सोबत भेटण्याचा लाभ भेटला, दॅट इज द गोल्डन पार्ट ऑफ लाईफ. ओके. आणि एवढे मोठे नका हो कधीच की तुम्ही आई बापांना तुमच्याकडे ठेवाल, तुम्हीच त्यांच्याकडे राहिलेले योग्य आहे. तुम्ही जरी कमवणारे असाल तर लक्षात ठेवा आई बापांकडे तुम्ही आहात. जर असं फील असेल, दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग. ठीक आहे. चला तर मुलांनो, टोटल इन्कम कसं काढतात जाऊ दे, हा पार्ट नंतर बघू. याच्याकडे एक क्वेश्चन आता स्टार्ट करू. मुलांनो, आपल्याकडे मोजून एकदम कॅल्क्युलेट करून फक्त 5-7 मिनिटं आहेत 1.5 तासाचं लेक्चर कम्प्लीट व्हायला. सो अपनी रफ्तार अपनी पहचान. सो लेट स्टार्ट. इन्कम टॅक्स चार्ज आहे सगळीकडे असं झालंय का? ए वरती आलाय. बरं ठीक आहे. चला. इन्कम टॅक्स इज चार्ज अँड कलेक्टेड बाय विच ऑथॉरिटी ऑफ इंडिया? मुलांनो, कोण टॅक्स वसूल करतं इन्कम टॅक्स? स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि लोकल अथॉरिटी. यस. हॉट सीट पर बैठे हो कंप्यूटर जी, आप सवाल पूछ रहे हो और हॉट सीट पर बैठे हुए आंसर नहीं दे रहे, क्या किया जाए? इनको और हॉट किया जाए, लगाया जाए? नहीं, जवाब देंगे. ठीक है, कमेंट बॉक्स में देंगे. कंप्यूटर जी थंड गया कंप्यूटरची. आन्सर देतील पोरं, 100% देतील. कमेंट बॉक्स मध्ये भरभरून एबीसीडी लिहिलेलं राहील. आणि जर लिहिलेलं राहिलं तर मी समजेल इथपर्यंत तुम्ही पोहोचले होते, मला ते प्रूफ राहिलं, तुम्ही लेक्चर बघितलं होतं. मुलांना मी एकच सांगतो, तुम्ही कुठेही जॉईन करा, नका करू, पोस्ट द्या, एक्झाम द्या, नका देऊ, काही करा तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्ही एखादं लेक्चर बघत आहात, एंड पर्यंत बघा, नॉलेज घेऊन जा सोबत. नॉलेज घेऊन जा, काही टेन्शन नाही. समजा एक्झाम मध्ये 1 मार्काला क्वेश्चन आला, दुआ में याद रखना, बस, काय अडचण नाही. पण ते लेक्चर पूर्ण बघा डेडिकेशनने. सो इनकम टैक्स इज अ सेंट्रल सब्जेक्ट. सही जवाब बच्चों बी आंसर है, सेंट्रल गवर्नमेंट. नेक्स्ट कंप्यूटर जी, अगला सवाल आपके सामने स्क्रीन पे ये रहा. इनकम टैक्स एक्ट 1961 केम इनटू इफेक्ट ऑन ऑप्शन ए 1 April 1961, ऑप्शन सेकंड 1 April 1962, ऑप्शन सी 1 January 1962 and डी ऑप्शन 31 March 1961. टिक टिक वाजते डोक्यात, पटपट आन्सर द्या ठोक्यात. हा, आता आपण डायरेक्ट टाइम बीम स्टार्ट करू, फुल प्रोफेशनल एकदम. ठीक आहे, इकडे राहतं ना. एकदम कमी वेळ देणार आहे मी, 20 सेकंद फक्त. ठीक आहे, याचा आन्सर आहे यस, करेक्ट, व्हेरी नाईस, 1 April 1961. क्या बात आहे. लाईव्ह मध्ये जेवढे जॉईन झालेले आहेत ना, असं मजा येते, असे फटफट आन्सर देतात ना. एवढं टाईप नका करत बसू तुम्ही. पार KKCA ॲपवर जेवढे लाईव्ह आहेत मुलं आता, पार टाईप नका करू एवढं, फक्त ABCD लिहा ना पोरांना, कशाला कष्ट घेता कुठेही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन्कम टॅक्स इज लेवी ऑन अ पर्सन इन रिलेशन टू हिज his income of assessment year, his income of previous year, his income of next year and none of the above. अरे तो क्वेश्चन वरच आला का? थांबा त्याला मी घेतो बाजूला. काय करायचं आता, क्वेश्चन वरच येत आहे. यस, डन. टाइम अप. स्टुडंट्स, income tax is levied on a person in relation to his income of previous year. Answer is correct. Previous year मध्ये जे कमवलं त्याच्यावर टॅक्स लागतो. ठीक आहे. नेक्स्ट, फायनान्स ऍक्ट विच प्रिस्क्राइब टॅक्स रेट्स. 10 सेकंद जातो, थांबा, 15 सेकंड. ठीक आहे. फायनान्स ऍक्ट विच प्रिस्क्राइब टॅक्स रेट इज पास्ड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया, पार्लिमेंट, सुप्रीम कोर्ट, प्राइम मिनिस्टर. यस, डन. सही जवाब, आन्सर इज पार्लिमेंट. मुलांनो, पार्लिमेंट जे आहे त्याच ते बजेट नाही का पेश केलं जातं, लोकसभेमध्ये आणतात, त्याच्यावर वोटिंग घेतात, मग वोटिंग फायनल होते. आठवलं? यस. एक सेकंड. हाँ, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5.
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ इनकम टॅक्स. फीचर कोणतं नाहीये. ऑप्शन ए, इट इज अ प्रोग्रेसिव्ह टॅक्स. ऑप्शन बी, इट इज चार्ज ऑन प्रिव्हियस इयर इन्कम. ऑप्शन सी, इट अप्लाइज ओनली टू कंपनी. ऑप्शन डी, टॅक्स पेअर लायबिलिटी इज डिटरमाइंड बाय रेसिडेन्शियल स्टेटस. येस, प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणजे इन्कम वाढल्यावर टॅक्स वाढतो. येस, इन्कम टॅक्सचा फीचर आहे. बी, चार्ज ऑन प्रिव्हियस इयर इन्कम, राईट. इट अप्लाइज ओनली टू कंपनीज. सो आन्सर इज सी. सी आन्सर इज करेक्ट. हे फीचर नाही आहे. ठीक आहे ना. का बरं? सगळ्यांना टॅक्स, पर्सनला टॅक्स लागतो ना. पर्सनची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. पर्सनची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सो इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप, फर्म सर्वांनाच टॅक्स लागतो. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हेड ऑफ इन्कम. इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम गिफ्ट अँड इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. खूपच सोपं झालं क्वेश्चन. इन्कम फ्रॉम गिफ्ट. तसं पाहिलं तर गिफ्टला इन्कमिंग फ्री आहे. येऊ द्या पोरांनो, काही टेन्शन नाही. गिफ्टला कोण नाही म्हणणार आहे राव, या भावात भेटतंय. ठीक आहे. बट द पॉइंट इज इन्कम फ्रॉम गिफ्ट जे आहे इट इज नॉट हेड ऑफ इन्कम. नेक्स्ट, इन्कम फ्रॉम डिव्हिडंड इज क्लासिफाईड अंडर. ओके, डिव्हिडंड भेटला तर काय? इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येणार, हाऊस प्रॉपर्टीमध्ये येणार, अदर सोर्स की कॅपिटल गेन. बघा, सॅलरी, डिव्हिडंड म्हणजे काय? जर आपण शेअर्समध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, कंपनीला प्रॉफिट झालं तर प्रॉफिटचा काही पार्ट आपल्याला डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड. ठीक आहे. तर याच्यात सॅलरी येईल का? सो आन्सर इज नो. ही सॅलरीमध्ये नक्कीच नाही राहू शकत. हाऊस प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी रेंटवर देणं, ते पण याच्यात नाही येणार. आणि कॅपिटल गेनमध्ये प्रॉपर्टी विकल्याचा पार्ट. सो आन्सर इज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे. नेक्स्ट, अंडर विच सेक्शन इज इन्कम डिफाईन? सेक्शन 2 सबसेक्शन 24, सेक्शन 2 सबसेक्शन 31, सेक्शन 10 आणि सेक्शन 6. आता ज्यांच्या मनात आन्सर आलेला आहे 10, त्यांना मी जस्ट परत एकदा रिमाइंडर देतो. 10 हा एक्झम्प्ट इन्कमचा सोर्स आहे मुलांना, ज्याच्यावर टॅक्स लागत नाही. सो इथे आन्सर आहे सेक्शन 2 सबसेक्शन 24. ही इन्कमच्या डेफिनेशनचं सेक्शन आहे. नेक्स्ट, कॅपिटल गेन अरायझेस फ्रॉम. कॅपिटल गेन कशात होतं? ऑप्शन ए, सेल ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. ऑप्शन बी, सेल ऑफ शेअर्स अँड लँड. ऑप्शन सी, सेल ऑफ इन्व्हेंटरी. अँड ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. कॅपिटल गेन कशामध्ये चार्ज केला जातो? यस, विसरूनच गेलो राव. ठीक आहे. सो आन्सर इज सेल ऑफ शेअर्स अँड लँड. बघा, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक विकला नॉर्मल, तर तो बिझनेसचा इन्कम आहे. मुवेबल प्रॉपर्टी पण ऑलमोस्ट बिझनेसमध्ये येतं, बट हे शेअर्स अँड लँड हे कॅपिटल गेनमध्ये येतं स्पेसिफिकली. नेक्स्ट, बिझनेस इन्कम इज टॅक्सेबल अंडर विच हेड? मुलांनो, बिझनेस इन्कम कोणत्या हेडमध्ये येतो? ऑप्शन ए, इन्कम फ्रॉम सॅलरी. ऑप्शन बी, कॅपिटल गेन. ऑप्शन सी, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. ऑप्शन डी, इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी. फट 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 फट, अपनी रफ्तारी अपनी पहचान. भाई इतना टाइम लगाएंगे तो कैसे चलेगा? तो छोटं वर्जन करावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट आन्सर, सॉरी आन्सर द्यायचं आहे ना. इन्कम, बिझनेस इन्कम ना, इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन नावातच आहे ना, इन्कम फ्रॉम बिझनेस. नेक्स्ट, पार्टनरशिप फर्म इज क्लासिफाइड ॲज कंपनी, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, फर्म और असोसिएशन ऑफ पर्सन. पार्टनरशिप फर्म एक्झॅक्टली कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? कंपनी, BOI, फर्म और असोसिएशन ऑफ पर्सन. सो आन्सर इज कर येस कम्प्युटरजी, धन्यवाद. पार्टनरशिप फर्म इज क्लासिफाइड ॲज फर्म. पार्टनरशिपलाच फर्म सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना. नेक्स्ट, आयडॉल ऑफ डेइटी कॅन बी टॅक्स्ड अंडर विच कॅटेगरी ऑफ पर्सन? मुलांनो, थोडक्यात देवांना बी टॅक्स लागतो ना, तर कोणत्या हेडमध्ये? ऑप्शन ए, लोकल ऑथॉरिटी. ऑप्शन बी, इंडिव्हिज्युअल. ऑप्शन सी, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन. अँड ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. तर
देव जे आहे, देवाचे जे संस्थान वगैरे आहे ना, शिर्डी साईबाबा संस्थान, बालाजी संस्थान, हे जे आहे आयडल ऑफ द डीटी, मुलांना हे जे देवी किंवा देवता असतात तर त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं टॅक्सेससाठी? सो आन्सर इज आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन, AJP. नेक्स्ट, assessing is dash dash. Option A, only an individual. Option B, person is liable to pay taxes. Option C, only a company. And option D, none of the above. Assessing म्हणजे नेमकं कोण? इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यात किंवा पर्सन लायबल टू पे टॅक्सेस, ओनली कंपनी, नन ऑफ द अबव. सो स्टुडंट्स, आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 13 इज, आपण मिनिंग बघितलं होतं, असेसिंग मीन्स अ पर्सन, एनी पर्सन हु इज लायबल टू पे टॅक्सेस और एनी अदर सम अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. टॅक्सेस किंवा काही पेड करायचं बाकी असेल तर ते त्याला म्हणतात असेसी. ठीक आहे मुलांना, भरपूर आहेत क्वेश्चन्स बाकी तुम्हाला करावे लागतील. सो याचा काही एंड नाही आहे, से क्वेश्चन चालतच राहतील. सो यू हॅव टू स्टॉप हिअर ओनली. आपण लवकरच पुढच्या सेशनमध्ये पुढच्या जोरदार कंटेंट सोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर. बाय बाय.